नमस्कार मंडळी. 2023च्या या शेवटच्या मासिक सभेत मी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सविता आणि जान्हवी प्रभुदेसाई यांचं मनापासून स्वागत करते. आमची मित्रमंडळ यांचे आपल्या मित्रमंडळामध्ये एक शुभार्थी आहे गौरी इनामदार. ती शोभनाताईंना एकदा विचारत होती की मासिक सभेला वार्षिक सभेला इतकी छान रत्न तुम्ही कुठून आणता. तर त्याचं उत्तर मला तरी माहिती नाही. शोभनाताईंचं जे एक पसारा आहे, त्यांनी जो हात पसरलेला आहे सगळ्यांना वेलकम करायला, त्यातूनही आम्हाला भेटत असतील. किंवा एकदा असं वाटतं की हे जे पिवळं ट्युलिप आमचं एम्ब्लेम आहे त्याचं सिग्निफिकेशन आहे हॅपीनेस, चेअरफुलनेस आणि होप. तर होप हा शब्द म्हणजे आशावाद आहे. तर त्या आमच्या मंडळाचा आशावाद इतका मोठा आहे, इतका सुंदर आहे, इतकं समाधानी आणि संतुष्ट आहे की त्यामुळे आम्हाला माणसं बहुतेक मिळत जातात. आणि तशाच आज सविता झळकेकर आणि जान्हवी प्रभुदेसाई आपल्याला भेटलेले आहेत. थोडक्यात मी त्यांची ओळख करून देते दोघींचीही. सरिता झळकेकर ह्या मूळच्या पुण्याच्या आहेत. आता ठाण्याला वास्तव्य आहे त्यांचं. त्या होमिओपॅथिक कन्सल्टंट आहेत. पुण्यातून त्यांनी BHMS पूर्ण केलं. ठाणे येथील घंटाळी मित्रमंडळ आणि वाशीतील योगविद्या निकेतन येथून योग शिक्षक आणि योग थेरपीचे कोर्स त्यांनी पूर्ण केले. गेली 7-8 वर्षे योगाचे पर्सनल आणि ग्रुप क्लासेस घेत आहेत. लहान मुलांसाठी योग समर कॅम्प घेतलेले आहेत त्यांनी. आणि जान्हवी प्रभुदेसाई मूळच्या संगमेश्वर येथील, पण आता त्यांचं वास्तव्य पुण्यामध्ये आहे. फिटनेस आणि योगा एक्सपर्ट आणि न्यूरो योगा शिक्षक असे ते काम करतात. डोंबिवलीत काही वर्षे योग टीचर आणि जिम इन्स्ट्रक्टर म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. आणि या दोघींनी मिळून 2021 पासून पेशंटसाठी न्यूरो योगाचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. सध्या पार्किन्सन्स, डिमेन्शिया, एपिलेप्सी, अल्झायमर्स अशा प्रकारच्या पेशंटना थेरपी त्यांची चालू आहे. आणि त्यांच्यामध्ये घरच्यांना जाणवतात इतक्या प्रगती दिसत आहे. सिनियरसाठी आणि सगळ्या वयोगटासाठी अशी 2 वर्कशॉप्स त्यांनी घेतलेले आहेत. त्यातल्या काही जणांचे अनुभव पण आज आपण ऐकणार आहोत. तर मी आता सरिता आणि जान्हवी यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रम पुढे न्यावा आणि आपले मार्गदर्शन करावं. नमस्कार, मी जान्हवी प्रभुदेसाई, न्यूरो योगा टीचर आहे. आजचं आपलं सेशन न्यूरो योगा काय आहे हे जाणून घेण्यासाठी आहे. तर योगा म्हटल्यावर थोडीशी फिजिकल ऍक्टिव्हिटी असते. त्या पद्धतीने आपण आजच्या सेशनला सुरुवात सुद्धा करताना एक छोटी ऍक्टिव्हिटीनी आपण सुरुवात करणार आहोत. छोट्या ऍक्टिव्हिटीनी मी दाखवते कसं करायचंय ते. खुर्चीत बसूनच आपण करणार आहोत. मी सगळ्यांना ओके. याच्यामध्ये आपण करताना एकदा टाळी वाजवणार आहोत आणि एकदा हात मांडीवरती, तळवे मांडीला स्पर्श होणार करून घ्यायचे. क्लॅप टॅप, क्लॅप टॅप, क्लॅप टॅप. आता दुसरी ऍक्शन करणार आहोत. याच्यामध्ये आपण क्लॅप आणि मूठ बंद आहे आणि ती मांडीला स्पर्श होणार. क्लॅप फिस्ट, क्लॅप फिस्ट, क्लॅप फिस्ट. याच्यामध्येच तिसरी ऍक्शन करणार आहोत. क्लॅप करू, करंगळीची जी बाजू आहे ती बाजू मांडीला स्पर्श होईल. सो क्लॅप एज, क्लॅप
एच, क्लॅप, एच. जमलं सगळ्यांना? ओके. आता आपण या तिन्ही ऍक्शन्स एका वेळेला करणार आहोत. म्हणजे आपण पहिली ऍक्शन केली होती ती आहे 1, क्लॅप 1. दुसरी ऍक्शन आपण मूठ बंद करून केली होती ती आहे 2, क्लॅप 2. तिसरी ऍक्शन एज वाली होती क्लॅप 3. आता याचा आपण रिपिटेटिव्ह मुवमेंट याची होणार आहे. एक 3 ते 4 राऊंड आपण करून घेणार आहोत. करूया. थोडस फास्ट करता आलं तर प्रयत्न करणार आहोत. क्लॅप 1, क्लॅप 2, क्लॅप 3, क्लॅप 1, क्लॅप 2, क्लॅप 3, क्लॅप 1, क्लॅप 2, क्लॅप 3, क्लॅप 1, क्लॅप 2, क्लॅप 3. जमलंय सगळ्यांना माझ्या मते? ओके. सो आपण ही छोटीशी एक ऍक्टिव्हिटी घेतली आहे ज्याच्यामध्ये क्लॅपिंग टॅपिंगची मुवमेंट आहे आणि हाताची बोट आणि हाताचा पुढचा भाग म्हणजे आपण ज्याला तळहात किंवा पाम म्हणतो त्याच्या हालचाली आपण याच्यामध्ये केलेल्या आहेत. आता या ऍक्टिव्हिटीज कशासाठी आहेत, हे न्यूरोयोगामध्ये काय आहे, म्हणजे ऍक्च्युअल न्यूरोयोगा काय आहे हे आपल्याला एक्सप्लेन करायला आता सरिता सुरुवात करेल. नमस्कार. मी स्क्रीन शेअर करते, एकच मिनिट फक्त. सगळ्यांना स्क्रीन दिसतोय मला वाटतंय. आता जी ऍक्टिव्हिटी आपण घेतली ती याच्यासाठी घेतली की थोडासा आपला अलर्टनेस वाढावा आणि आपला अवेअरनेस वाढावा. त्याच्यामुळे आपलं पुढचं 1 तास पूर्ण लक्ष हे आता जे आपण प्रेझेंटेशन बघणार आहोत, न्यूरो योगाबद्दल ऐकणार आहोत, त्याच्यामध्ये आपलं पूर्ण लक्ष राहील. यासाठी आपण ही ऍक्टिव्हिटी सुरुवातीला घेतली. आमचं जे आजचं न्यूरो योगा ओरिएंटेशन आपण जे म्हणतो ते नो युअर ब्रेन असाच नावाने आम्ही न्यूरो योगा ओरिएंटेशन करतो. यात आमची माहिती हे पण दिलेलं आहे, फोन नंबर्स वगैरे दिलेले आहेत. आपण सुरू करताना माझं नाव तर सांगितलंच, आशा त्यांनी ओळख करून दिलेली आहे. मी डॉक्टर सरिता झळकीकर. आपण डायरेक्ट सुरू करूया. न्यूरोयोगा काय आहे म्हणजे डेफिनेशन आपण त्याची बघून घेऊया. न्यूरोयोगाची, न्यूरोयोगा हा योगाचा शास्त्रीय प्रकार आहे जो आपल्या मेंदूला आणि मज्जासंस्थेला निरोगी आणि सतर्क ठेवण्यास मदत करतो. आपल्याला माहिती आहे की न्यूरोयोगा म्हणजे न्यूरोच्या नावावरून आपल्याला लक्षात आलंच असेल, मेंदूची रिलेटेड ही ऍक्टिव्हिटी असणार आहे. तर सुरुवातीला थोडीशी आपण मेंदूबद्दल माहिती करून घेऊया आणि मग आपण ऍक्च्युली ऍक्टिव्हिटीला आपल्या सुरुवात करणार आहोत किंवा बाकीच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की मेंदू हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा भाग आहे, अवयव आहे. त्यामुळेच तो कवटीच्या अतिशय कठीण अशा हाडामध्ये तो बसवलेला असतो. आपल्याला हेही माहिती की अनेक महत्वाची आपल्या शारीरिक गोष्टींची केंद्र ही मेंदूमध्ये असतात. पण आपल्याला हे माहितीये का, किंवा आपल्याला बऱ्याचदा हे माहिती नसतं की आपल्या व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी अशा दोन्ही प्रकारच्या क्रिया या मेंदूनीच कंट्रोल केल्या जातात. म्हणजे आता इथे आपल्याला दिसतायत समोर आपली शारीरिक हालचाल, आपलं वाचणं, बघणं, ऐकणं, भाषा शिकणं किंवा विचार करणं हे सुद्धा मेंदूच कंट्रोल करतो. आपल्या हृदयाची धडधड ही सुद्धा आपला मेंदूच कंट्रोल करत असतो. ह्याच्यापेक्षा जास्ती महत्वाचं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व, आपला स्वभाव, आपल्या भावभावना हे सुद्धा आपला मेंदू कंट्रोल करत असतो. त्यामुळे आपल्या शरीर मनाचा सगळ्याचा समतोल राखण्यासाठी किंवा शरीर मनाचं आरोग्य राखण्यासाठी मेंदूचं आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. तर मेंदूचं कार्य कसं चालतं हे थोडक्यात बघून घेऊया आपण. मेंदूची तुम्हाला डावीकडे जी जो फोटो दिसतोय तो आहे, ती आहे मेंदूची बेसिक पेशी म्हणजे न्यूरॉन आपण म्हणतो. हे तुम्ही ऐकलेलं असेलच. मेंदूची न्यूरॉन ही बेसिक पेशी आहे. त्याच्यावर जे केसासारखे भाग दिसत आहेत त्याला डेंड्राइट्स म्हणतात आणि त्याच्याद्वारे एक न्यूरॉन अनेक न्यूरॉन्सना जोडलेला असतो.
जेव्हा कधीही आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो किंवा नवीन स्किल आत्मसात करायला जातो, त्यावेळेला अनेक न्यूरॉन्सचा एक संच ऍक्टिव्हेट होतो आणि त्यात एक कनेक्शन तयार होतं. त्याला न्यूरल कनेक्शन म्हणतात. आणि असं हे आपण स्किल परत परत वापरत जाऊ की परत परत ती माहिती शिकत जाऊ, तसं तसं ते कनेक्शन स्ट्रॉंग होत जातं आणि हा एक न्यूरल पाथवे तयार होतो, जो आपल्याला दुसऱ्या चित्रात दिसतोय. हा न्यूरल पाथवे म्हणजे जसं एक छोटीशी पायवाट सुरुवातीला असते आणि ती परत परत वापरली गेल्यावर त्याचा मोठा रस्ता तयार होतो, त्याचप्रमाणे हे कनेक्शन स्ट्रॉंग होत जाऊन त्याचा पाथवे तयार होतो. म्हणजे तुम्हाला कदाचित लक्षात असेल तर लहानपणी आपण सुरुवातीला सायकल जेव्हा शिकतो त्यावेळेला आपण खूप धडपडतो, पडतो, अनेक वेळा आपल्याला प्रयत्न करून मग ती सायकल यायला लागते. पण एकदा आपल्याला ते स्किल आलं किंवा एकदा आपण त्यात एक्सपर्ट झालो की आपल्याला फारसं लक्ष न देता सुद्धा, म्हणजे आपल्याला सायकल चालवण्याकडे आपलं फारसं लक्ष नसतं, आपण इतर गोष्टी बघत सुद्धा आरामात सायकल चालवू शकतो, कारण हा न्यूरल पाथवे आपला हळूहळू स्ट्रॉंग होत जातो आणि तो पक्का मेंदूमध्ये तयार होतो. नंतर मग काही वर्षांनी कदाचित आपली सायकल चालवणं बंद होतं, मग आपण बाईक घेतो किंवा कार घेतो आणि ते जास्त चालवणं होतं. मग काही वर्षांनी कदाचित पुन्हा आपण फिटनेससाठी म्हणा किंवा मित्रांबरोबर सायकलिंगची टूर निघते म्हणून पुन्हा सायकलिंगला सुरुवात करायची ठरवतो. पण थोडीशी मनात धाकधूक असते की खरंच आपल्याला सायकलिंग जमेल का, इतक्या वर्षांनी आपल्याला परत ते चालवता येईल का सायकल. पण आपल्या लक्षात येतं की एक 5-10 मिनिटाच्या सुरुवातीच्या धडपडीनंतर आपण अगदी छान सायकल चालवू शकतो. याचं कारण असतं कारण तो न्यूरल पाथवे मेंदूमध्ये अजूनही असतो. तो फक्त थोडासा त्याला ब्रशअपची गरज असते, तो कुठेही गेलेला नसतो. तर मेंदूची ही जी क्वालिटी आहे की मेंदू आपला कुठलीही गोष्ट कुठल्याही वयात आत्मसात करू शकतो, या नवीन गोष्ट शिकू शकतो किंवा जुनी शिकलेली गोष्ट पुन्हा एकदा आत्मसात करू शकतो. ही जी क्वालिटी आहे मेंदूची त्याला न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. न्यूरोप्लास्टिसिटी आपण त्याची व्याख्या बघून घेऊया, डेफिनेशन बघून घेऊया. मेंदूचा असा गुण ज्यामुळे आपण कुठल्याही वयात नवीन गोष्टी शिकू शकतो किंवा जुन्या शिकलेल्या गोष्टी पुन्हा एकदा आत्मसात करू शकतो. म्हणजे तुम्हाला मी ते उदाहरण दिलेच आहेत की लहानपणी आपण एकदा पोहणं शिकलो की परत कधी विसरत नाही, असं एक आपल्याला माहिती असतं, आपण ऐकतो बऱ्याचदा. किंवा रिटायरमेंट नंतर बरेच जण गीता पठण किंवा नवीन वाद्य शिकायला सुरुवात करतात आणि ते अगदी आरामात छान ते शिकू शकतात किंवा आत्मसात करू शकतात. तर म्हणजे कुठल्याही वयात हा गुण आपल्याला कामी येऊ शकतो. न्यूरोप्लास्टिसिटी आपल्यासाठी का महत्वाचं आहे? न्यूरोप्लास्टिसिटी हा गुण आहे थेरॉटिकली बरोबर आहे, पण आपल्यासाठी ते का महत्वाचं आहे? तर आपण याचा अर्थ असा आहे की स्टडीज मधून लक्षात आलं की न्यूरोप्लास्टिसिटीमुळे आपण कुठल्याही वयात नवीन गोष्टी शिकू शकतो. म्हणजे आपला मेंदू कुठल्याही वयात अडॉप्ट होऊ शकतो नवीन गोष्टींना, किंवा जुन्या गोष्टी सुद्धा पुन्हा एकदा आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे खाली जे आपण म्हणलं की इट इज नेव्हर टू लेट टू शार्पन युअर ब्रेन. पूर्वी असा समज होता की एक 6 वर्षापर्यंत 8 वर्षापर्यंतच तुम्ही मेंदूला आकार देऊ शकता म्हणा किंवा मेंदूची वाढ होऊ शकते. पण आता स्टडीज नंतर असं लक्षात आलं की तसं काही नाहीये. मेंदू हा कुठल्याही वयात तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता किंवा स्टिम्युलेट त्याला करू शकता. पण जसं आपण मसलच्या बाबतीत म्हणतो की मसलला यूज इट और लूज इट असं म्हणलं जातं, की जेवढा तुम्ही मसल वापराल तेवढा तो जास्ती स्ट्रॉंग होत जातो. तसंच तेच मेंदूच्या बाबतीतही खरं आहे की मेंदूला जेवढं तुम्ही जास्ती खाद्य देत राहाल, मेंदू जेवढा जास्ती वापरत राहाल तेवढा तो जास्ती शार्प राहतो. यानंतर मेंदूचं आपण आता हल्ली आपण बऱ्याचदा आपल्याला ऐकू येतात अल्झायमर्स, डिमेन्शिया, पार्किन्सन्स या आजारांची वारंवार आपल्याला नावं ऐकू येतात आणि खूप लहान वयात हे अफेक्ट होताना माणसं अफेक्ट होताना या आजारांमुळे दिसतात आपल्याला. तर याची कारणं काय असू शकतात? तर त्याचा आपण एकदा ओव्हरऑल आढावा घेऊया. पहिलं आहे फॅमिली हिस्ट्री. पार्किन्सन्स, डिमेन्शिया, अल्झायमर्स यासाठी असं म्हणलं जातं की फॅमिली हिस्ट्री किंवा जेनेटिक हे आजार आहेत. पण स्टडीज मध्ये असं लक्षात आलं की फॅमिली हिस्ट्री जरी असली तरी सुद्धा तुम्ही जर लवकरच्या वयात त्या आजारांवर काम सुरू केलं, म्हणजे त्या आजारांना अवॉइड करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी काम सुरू केलं,
आणि व्यायाम त्या प्रकारचे किंवा जीवनशैलीमधले बदल सुरू केले तर हे आजार तुम्ही टाळू शकता. दुसरं म्हणजे वय. आपण जे म्हणलं की पूर्वी असा समज होता की फक्त मोठ्या वयात म्हातारपणात हे आजार होतात किंवा होऊ शकतात, पण आता लक्षात आलं की लहान वयांमध्येही बरेच जण अफेक्ट होताना दिसतात या आजारांमुळे. असं लक्षात येतं, स्टडीजमध्ये असं लक्षात आलं की जरी अल्झायमर्स डिमेन्शियाचे पेशंट्स किंवा सिमटम्स जरी 60व्या वर्षी किंवा 70व्या वर्षी दिसत असले तरी त्याची मेंदूतली सुरुवात ही 20 ते 30 वर्ष आधी झालेली असते. त्यामुळे त्याच्यासाठी काम ऍक्च्युली 20 ते 30 वर्ष आधी म्हणजे 30व्या वर्षापासूनच आपण ती मेंदूसाठीची काळजी घ्यायला सुरुवात करणं आवश्यक आहे. तिसरं आपलं आहे जीवनशैली. आपण आजकाल म्हणतो की आपली जीवनशैली ही सेडेंटरी लाईफस्टाईल आहे आणि स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आहे. सेडेंटरी म्हणजे आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी आहे आणि आपली मेंटल ऍक्टिव्हिटी ही खूप जास्ती आहे, जे दोन्हीही मेंदूसाठी हानिकारक आहे. सेडेंटरी म्हणजे आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे 1 तास जिमला जाऊन येणं किंवा 1 तास व्यायाम करणं आणि उरलेले 23 तास बसून राहणं, याला आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणणार नाही. आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी ही कन्सिस्टंट असायला पाहिजे, फ्रिक्वेंट असायला पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारची असायला पाहिजे. त्याच्यामुळे मेंदूला जास्ती स्टिम्युलेशन आपण देऊ शकतो. त्याचबरोबर स्ट्रेसचा आपण आता या लाईफस्टाईलमध्ये म्हणतो की सगळ्यांनाच स्ट्रेस असतो. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच स्ट्रेस असतो. तर स्ट्रेसमुळे जे रिलीज होणारे हॉर्मोन्स आहेत ते न्यूरॉन्सना ऍक्च्युली फिजिकल डॅमेज करतात. त्याच्यामुळे आपली लर्निंग कपॅसिटी कमी होते, आपली मेमरायझिंग कपॅसिटी कमी होते. त्याच्यामुळे स्ट्रेस हा मेंदूसाठी नक्कीच हानिकारक आहे. चौथा जो पॉइंट आहे तो म्हणजे झोप. जर आपली साऊंड नसेल म्हणजे झोपेमध्ये ऍक्च्युली आपले दिवसभराचे जे आपण घेतलेलं ज्ञान असतं, जी माहिती घेतलेली असते ती रिऑर्गनाइज होत असते, प्रोसेस होत असते आणि जी अनावश्यक माहिती जी आहे ती बाहेर टाकली जाते. ऍक्च्युली फॉरगेटिंग न्यूरॉन्स नावाचे न्यूरॉन्स असतात जे आपल्याला अनावश्यक असलेली माहिती बाहेर टाकून देतात आणि फक्त आपल्याला गरजेची असलेली माहिती आपल्याकडे राहते. पण आपली झोप जर शांत नसेल, झोपेची वेळ आणि क्वालिटी जर चांगली नसेल तर आपली माहिती ही प्रोसेस होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आता आजकाल झोप ही म्हणजे डॉक्टर लोक हे झोप ही औषध म्हणून सांगतात की तुमची क्वालिटी झोप असणं ही अत्यंत महत्वाची आहे. इतरांशी संबंध आणि संवाद. पूर्वी असं होतं की आपल्याकडे जॉईंट फॅमिलीज असायच्या किंवा चाळीमध्ये आपण राहत होतो किंवा बिल्डिंग मध्ये जरी राहत असलं तरी आजूबाजूच्या घरं शेजारी पाजाऱ्यांची दारं उघडी असायची कायम. त्याच्यामुळे इतरांशी संवाद सतत चालू असायचा. तर समोरासमोर जेव्हा आपला संवाद होतो त्यावेळेला फक्त आपण बोलतो एवढंच नाही, तर त्याच्यातून आपण अनेक गोष्टी करत असतो. त्याच्यातून अनेक प्रकारे आपल्या मेंदूला स्टिम्युलेशन मिळत असतं. म्हणजे आपण बोलतो, आपण ऐकतो, ऑब्झर्व करतो, समोरचा काय बोलतो हे अनालाइज करतो, त्याच्यावर सोल्युशन काढतो, त्याच्यात लॉजिकल थिंकिंग आपलं होतं. या अनेक गोष्टी या एका संवादातून किंवा संबंधातून आपल्याला मिळत असतात. हे आता आपला 1 to 1 संवाद कमी झाल्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपण मुकतो. त्याचबरोबर आपण आता बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन मागवायला शिकलो की आपण बऱ्याचशा गोष्टी घरी बसून आपल्याला भाजी पण मिळते, ग्रोसरी पण मिळते. त्यामुळे आपल्याला दुकानात जायची गरज पडत नाही. पण दुकानात एकदा आपण गेल्यामुळे आपल्या मेंदूला किती मोठं स्टिम्युलेशन मिळतं हे आपल्या लक्षात येत नाही. आपण दुकानापर्यंत जाण्याचा रस्ता आपल्याला नॅव्हिगेट करावा लागतो. त्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला हवी ती वस्तू आठवणं, म्हणजे लिस्ट समजा नसेल तर त्या गोष्टी आठवणं, त्या गोष्टी घेणं, सुपर मार्केटमध्ये गेलं असतं तर त्या कुठे गोष्टी ठेवल्यात हे शोधणं, त्याच्या आजूबाजूला ज्या गोष्टी असतात त्या ऑब्झर्व करणं, इतरांशी त्यावेळेला पण आपला संवाद होतो, पैसे हाताळणं, हिशोब करणं, या इतक्या अनेक गोष्टींमुळे आपल्या मेंदूला त्या एका दुकानात जाण्याने किंवा एका भाजीवाल्याकडे जाण्याने खूप मोठं स्टिम्युलेशन आपल्या मेंदूला मिळत असतं. हे आपण आता हल्ली गमावत चाललेले आहोत. 6वा पॉइंट म्हणजे सोशल मीडिया. आपण हल्ली बरेचसे व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये जगत असतो. आपला एकमेकांशी जसं म्हणलं की संवाद प्रत्यक्ष कमी होतो आणि सतत आपलं लक्ष मोबाईलमध्ये असतं. जरी आपण एकीकडे काम करत असलो, दुसरं कुठलंही काम चालू असलं तरी मोबाईलचं एकदा टिंग वाजलं की आपलं लक्ष सगळं कामावरच उडतं आणि आपण मोबाईलमध्ये जातो. तर आपण जी कुठली गोष्ट करतोय त्याच्यावर आपला फोकस राहत नाही त्याच्यामुळे. आणि आपलं माइंडफुली आपण कुठलीही गोष्ट करत नाही आणि मल्टीटास्किंग म्हणजे एका वेळेला अनेक गोष्टी करणं हे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप जास्ती हानिकारक आहे.
म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की मल्टीटास्किंग करणारा माणूस हा खूप चांगलं समजलं जायचं, पण आजकाल स्टडीज मध्ये असं लक्षात आलं की एका वेळेला एक गोष्ट तुम्ही जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेट करून कराल तेवढा मेंदूला जास्ती फायदा होतो त्याचा. सातवी गोष्ट म्हणजे बोटांचा वापर. पूर्वी हातानी कामं तर केली जायची, बोटांचा वापर म्हणजे छंद म्हणून सुद्धा विणकाम, भरतकाम या गोष्टी केल्या जायच्या. असं आहे की बोटांचं रिप्रेझेंटेशन आपल्या मेंदूमध्ये खूप मोठं आहे. म्हणजे जेवढा आपला छातीचा भाग किंवा पोटाचा भाग जेवढा नसेल तेवढा मेंदूमध्ये आपल्या बोटांनी जास्ती भाग व्यापलेला आहे. त्यामुळे बोटांची जास्तीत जास्त जेवढी आपण ऍक्टिव्हिटी करू तेवढा मेंदूला जास्ती स्टिम्युलेशन तेवढं जास्ती मिळतं. त्याच्यामुळे आता आपण मागे तर जाऊ शकत नाही की आपल्याला मशीन्स जी आपली आहेत त्याचा वापर तर आपण सोडू शकत नाही, पण यासाठी आपण बोटांचा जास्तीत जास्त वापर होईल अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करून आपण त्या मेंदूचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करू शकतो. याच्यानंतर मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी काय काय आपण करू शकतो हे सांगण्यासाठी मी जान्हवीला हँडओव्हर करते. ओके. सो मेंदूचं आरोग्य म्हणजे काय किंवा मेंदूचं कार्य काय आहे, नेमकं काय आहे, कशामुळे मेंदूचं आरोग्य बिघडतं, ह्या गोष्टी आता आपण साधारण बघितल्या. आता त्याच्या पुढचा भाग आहे की मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो. तर मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी पहिली गोष्ट आहे म्हणजे रुटीन मध्ये बदल. आता हे रुटीन मध्ये चेंजेस का करायचे, तर जेव्हा गोष्टी रुटीन मध्ये आपण करत असतो तेव्हा त्या गोष्टी सबकॉन्शियसली होत असतात. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची सवय होते आणि आपली इन्व्हॉल्वमेंट कमी राहून आपण त्या गोष्टी करत असतो. त्याच्यामुळे मेंदूच्या पेशीचा वापर, ती गोष्ट करण्यासाठी जो ब्रेनचा वापर व्हायला हवा तो कमी होतो आणि ऑटोमॅटिक त्याचा वापर कमी झाल्यामुळे त्याचं आरोग्य बिघडायला सुरुवात होते. मग आपण छोटासा जरी बदल केला आपल्या रुटीन मध्ये तरी त्या बदलामुळे मेंदूला आपण स्टिम्युलेशन देत असतो, त्यामुळे त्याचं कार्य वाढतं आणि त्याच्यामुळे त्याचं आरोग्य सुधारायला मदत होते. आता छोटासा बदल म्हणजे आपण कशा पद्धतीने छोटा बदल देऊ शकतो, तर आपण समजा रोज मॉर्निंग वॉकला जात असू, तर रोज आपलं ठरलेलं आहे की ठराविक वेळेला सकाळी उठून 3 ते 4 किलोमीटर चालून यायचं. हा 3 ते 4 किलोमीटर चालण्याचा जो आपला रस्ता आहे तो आपला ठरलेला आहे. आपण सकाळी उठून त्याच दिशेने जातो, त्याच दिशेला पोहोचतो जिथे आपलं ठरलेलं आहे आणि तिथून आपण परत येतो. तर आठवड्यातून 1-2 दिवस आपण हा रस्ता जरी बदलला तरी सुद्धा आपल्या मेंदूला त्या बदलामुळे स्टिम्युलेशन मिळतं आणि मेंदूचं आरोग्य सुधारायला मदत होते. त्याच्यामध्ये आपण असंही करू शकतो की जाताना एका रस्त्याने जाऊन येताना दुसऱ्या रस्त्याने येऊ शकतो. छोटे छोटे बदल आहेत पण ते मेंदूच्या आरोग्यासाठी फार महत्वाचे आहेत. जसं की एखादा आपला रोजचा ठरलेला भाजीवाला आहे, तर आपण एखाद्या दिवशी भाजीवाला सुद्धा बदलला तरी आपल्याला रोजच्या भाजीवाल्याकडे माहितीये टोमॅटो इथे, भेंडी इथे असते, मिरची इथे असते. जेव्हा आपण भाजीवाला बदलतो तेव्हा ऑटोमॅटिक या गोष्टी शोधणं, त्या तशा पद्धतीने घेणं, तो नवीन माणूस असणं, इतक्या साऱ्या गोष्टींमधून आपण मेंदूला स्टिम्युलेशन देत असतो. दुसरा भाग आहे याच्यातला नवीन गोष्टी शिकणं, उदाहरणार्थ भाषा किंवा वाद्य. एखादी नवीन भाषा किंवा नवीन कला, वाद्य, खेळ हे जेव्हा आपण शिकण्याचं ठरवतो ना तेव्हा काय काय गोष्टी होतात बघा. ती शिकण्यासाठी किंवा जी गोष्ट आपण शिकायची ठरवली आहे त्याची सगळ्यात पहिले माहिती, त्याच्यानंतर त्याच्यावर आपण विचार करतो. जेव्हा शिकायला सुरुवात करतो तेव्हा शिकण्याची प्रोसेस, मग ती अंडरस्टँड करून घेण्याची प्रोसेस, त्याच्यावर आपण विचार करतो, ते लक्षात ठेवतो, त्याचं ऍप्लिकेशन कसं करू शकतो याच्यावर आपलं काम चालू असतं. सो एखादी गोष्ट नवीन शिकायची म्हटली तरी आपण इतक्या साऱ्या गोष्टी त्याच्यामधून शिकत असतो आणि इतक्या साऱ्या गोष्टी ह्या मेंदूचंच काम आहे. सो नवीन गोष्ट शिकण्यामधून आपण एक गोष्ट शिकतो पण त्याच्यामधल्या अन्य छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण मेंदूला स्टिम्युलेशन जास्त देत असतो आणि ऑटोमॅटिक त्याला काम मिळाल्यामुळे त्याचं आरोग्य सुधारायला मदत होते. म्हणून असं कायम आपण शिकण्याच्या प्रोसेसमध्ये किंवा शिकण्याच्या मोडमध्ये असावं असं म्हटलं जातं. विविध व्यायाम प्रकार पुढचा भाग आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती असेल की व्यायामाचा अभाव हा आजाराचा रिस्क फॅक्टर म्हटला जातो. तर मेंदूसाठी पण हा नियम आहेच. फक्त मेंदूसाठी आवश्यक असलेला जो व्यायाम आहे तो सर्वांगीण व्यायाम असावा, त्याच्यामध्ये सातत्य असावं. तर आपण मेंदूचं आरोग्य पण या व्यायामामधून आपण सुधारू शकतो.
पुढचा भाग आहे गणिती आणि शाब्दिक कोडी. मेंटल चॅलेंजेस आपण म्हणजे तशा अर्थी म्हणू शकतो की अशा प्रकारच्या शब्दकोड्यांमुळे किंवा गणिती कोड्यांमुळे मेमरीला तर आपल्या चालना आपण देतच असतो, पण काही काही ऍक्टिव्हिटीज अशा असतात की ज्या ठराविक वेळेमध्ये टास्क कंप्लीट करणं, अशा पद्धतीने जेव्हा आपण त्या गोष्टी घेतो तेव्हा त्या वेळेचं बंधन किंवा टाइम लिमिट जर असेल तर त्या टाइम लिमिटमध्ये पूर्ण करण्याची आपली जी प्रोसेस आहे तर ती जेव्हा ते टास्क पूर्ण होतो तेव्हा त्याचा आनंद आपल्याला असतो की हा मी ह्या वेळेत ही गोष्ट पूर्ण केली. आणि ते पूर्ण होण्याचा जो आनंद आहे त्याच्यामुळे हॅपी हॉर्मोन्स रिलीज व्हायला म्हणजे डोपामिन रिलीज व्हायला मदत होते. जे डोपामिन हे हॅपी हार्मोन आहे ज्याच्यामुळे स्ट्रेस लेवल कमी व्हायला मदत होते. त्याच्यामुळे हा गणिती शाब्दिक कोडी सोडवून सुद्धा आपण मेंदूचं आरोग्य सुधारू शकतो. त्याच्यानंतरचा भाग आहे संस्कृत उच्चारण. संस्कृत उच्चारणाबाबत किंवा संस्कृत वरती जेव्हा असे संशोधन चालू आहे, अजूनही चालू आहे, त्याच्यामधून असं लक्षात आलंय की रोजच्या रोज संस्कृत उच्चारणामुळे मेंदूच्या पेशीची जाडी वाढायला मदत होते. त्यामुळे म्हणजे संस्कृत इफेक्ट्स नावानी जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर ते आर्टिकल त्याच्यामध्ये अजून आपल्याला त्याचे डिटेल्स मिळतील. त्यामुळे मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या डे टू डे लाईफमध्ये संस्कृत उच्चारण असणं फार महत्वाचं आहे. तर हे छोटे पॉइंट्स आहेत की ज्याच्यामधून आपण मेंदूचं आरोग्य सुधारू शकतो आणि ह्या गोष्टी करणं आपल्याला शक्यही असतं. आता आपण आता जर पार्किन्सन्स आणि न्यूरोयोगा याच्याविषयी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आता लक्षात आलंच असेल सगळ्यांच्या की न्यूरोयोगाबद्दल आपण ऐकतोय तर तो मेंदूच्या आरोग्यासाठी असलेला हा एक व्यायाम प्रकार आहे. मग पार्किन्सन्स आणि न्यूरोयोगा याचं काय रिलेशन आहे तर ते बघण्यासाठी आपल्या लक्षात असेल की पार्किन्सन मध्ये समतोल बिघडतो किंवा पोश्चर चेंज होतं. तर कदाचित सुरुवातीला समतोल बिघडला, आपला बॅलन्स जातोय असं आपल्याला वाटून आपण डॉक्टरांकडे जाऊ आणि कदाचित लक्षात आलं असेल की पार्किन्सन्स आहे असं. तर बॅलन्स जाणं हे जे लक्षण आहे आणि त्याचं प्रमाण वाढून कदाचित आपल्या बॉडी पोश्चरमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होते. मग न्यूरोयोगा ह्याच्यावर कसं काम करू शकतं किंवा न्यूरोयोगाची ह्याच्यामध्ये कशी मदत मिळू शकते तर न्यूरोयोगामध्ये आम्ही चालण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम घेतो. त्याच्या बरोबरीने बॅलन्सिंग व्यायाम असतात म्हणजे बॅलन्सिंग ऍक्टिव्हिटीज असतात आणि बॅलन्सिंग आसनं असतात. आता याच्यामुळे चालण्याच्या व्यायामामुळे किंवा बॅलन्सिंग आसनं, बॅलन्सिंग व्यायाम यामुळे आपलं बॅलन्स आणि पोश्चर असं दोन्ही सुधारायला मदत होते. सुरुवातीला या आसनांमध्ये किंवा या ऍक्टिव्हिटीज मध्ये जर आपल्याला गरज वाटली तर आपण सपोर्ट घेऊन या ऍक्टिव्हिटीज करू शकतो. बॅलन्स इम्प्रूव्ह व्हायला मदत होतेच, पण त्याच्याबरोबर आपलं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनही वाढायला मदत होते. आता या ऍक्टिव्हिटी जेव्हा आपण करतो तेव्हा मेंदूमधल्या न्यूरॉनला स्टिम्युलेशन मिळतं. जे न्यूरॉन्स बॅलन्सिंग चं काम करतात त्यांच्यासाठी स्टिम्युलेशन मिळतं आणि त्याच्यामध्ये सातत्य राहिलं की तो बॅलन्स इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. दुसरा भाग आहे दुसरं लक्षण आहे स्नायूंचा कडकपणा. पार्किन्सनचं हे अजून एक महत्वाचं लक्षण आहे. तर कोणत्याही शरीराच्या भागात शरीराच्या कुठल्याही भागामध्ये स्नायूंचा कडकपणा जाणवतो आणि या स्नायूंच्या कडकपणामुळे कदाचित त्या भागामध्ये थोडीशी वेदना जाणवते किंवा कदाचित त्या भागाची हालचाल आपण 100% करू शकत नाही. मग याच्यासाठी न्यूरोयोगा काय करतं तर न्यूरोयोगामध्ये काही आसनं असतात. सूर्यनमस्काराचे प्रकार आहेत. सूर्यनमस्काराचे प्रकार म्हणजे सगळ्यांना माहितीये की सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. पण काही काही वेळेला असं होतं की आपण जे उभं राहून करायचे सूर्यनमस्कार आहेत ते आपण करू शकत नाही. अशा वेळेला आम्ही सूर्यनमस्कारामध्ये 3 ते 4 प्रकारांनी सूर्यनमस्कार घेतो, ज्याच्यामध्ये खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार करता येतात, बेडवर किंवा मॅटवर बसून करता येतात, खुर्चीच्या आधाराने उभं राहून सूर्यनमस्कार आपण करू शकतो आणि पाठीवर झोपूनचे सूर्यनमस्कार आम्ही घेतो. याच्या बरोबर आसनं वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे जी 4 प्रकार उभं राहून, बसून, खुर्चीवर बसून, पाठीवर झोपून, पोटावर झोपून या प्रकारची आसनंही ह्याच्यामध्ये घेतली जातात, जेणेकरून संपूर्ण बॉडीची हालचाल वाढेल आणि मग स्नायूंना तो व्यायाम होऊन त्याच्यामध्ये आलेला जो स्टिफनेस आहे तो कमी व्हायला मदत मिळेल.
आता या आसनांमध्ये सुद्धा आम्ही कधी कधी त्याला एक न्यूरो टच दिलेला असतो. आज आपण घेणार आहोत आसनांचे प्रकार. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की न्यूरो टच म्हणजे काय असतं. तर ह्या प्रकारच्या व्यायामामुळे स्नायूंना आलेला जो कडकपणा आहे तो कमी व्हायला मदत होते. हालचालींचा वेग कमी होतो. चालताना किंवा पावलं टाकताना आपल्या लक्षात येतं की कधी कधी आपला एखादा पाय आपण खेचत चालतो किंवा पावलांमधलं अंतर कमी जास्त होत असतं, किंवा हालचालींचा वेग म्हणजे खुर्चीतून उठताना कधी कधी असं थोडंसं पटकन उठता येत नाही. तर हा जो हालचालींचा वेग कमी होतो त्याच्यासाठी न्यूरोयोगामध्ये न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन ऍक्टिव्हिटीज असतात आणि त्याच्याबरोबर एसिमेट्रिकल हालचाली असतात. त्याच्यामुळे हा वेग वाढायला असं नाही, पण त्याचं कमी होण्याचं प्रमाण जे आहे ते आपण रोखू शकतो. तर न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन ऍक्टिव्हिटीमध्ये आपण काय काय म्हणजे त्याच्यामध्ये पण मी म्हटलं तसं की बसून, उभं राहून, पाठीवर झोपून अशा पद्धतीने या ऍक्टिव्हिटीज आपण घेतो. न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये शरीराच्या दोन्ही भागांचा वापर एका वेळेला करणं. आज आपण ती ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. म्हणजे समजा मी जर उजवा पाय उचलला तर त्यावेळेला डावा हात उचलणं. समजा उजवा पाय बाजूला नेला तर डावा हात वर नेणं. अशा पद्धतीच्या एसिमेट्रिकल हालचाली असतात. म्हणजे एका बाजूची हालचाल एका पद्धतीची असेल तर दुसऱ्या बाजूची हालचाल दुसऱ्या पद्धतीची असते. तर याच्यामुळे मसल आणि नर्व्ह मधलं जे कोऑर्डिनेशन आहे ते इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. मी म्हटलं तसं की काही ऍक्टिव्हिटीज यातल्या बसून उभं राहून घेतोच, त्याच्याबरोबर कधी कधी आम्ही टेनिस किंवा रबरी बॉल वापरून सुद्धा या ऍक्टिव्हिटीज घेतो. त्याच्यानंतरचा भाग आहे हातांची आणि बोटांची पकड. आपल्या लक्षात आलं असेल की आपलं हँडरायटिंग म्हणजे पार्किन्सन्सच्या पेशंट्समध्ये हँडरायटिंग चेंज होतं. कधी कधी सही करणं अवघड होतं किंवा सही बदलते आपली. त्याच्यानंतर आपलं हस्ताक्षर लहान होतं किंवा गोल अक्षर काढताना आपल्याला त्रास जाणवतो. अगदी छोट्या गोष्टी म्हणजे कब्बशी उचलणं किंवा पायामध्ये चपला घालणं यासारख्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या करायला अवघड जातात. तर या हातांची किंवा बोटांची पकड जेव्हा कमी होते, त्याची ग्रीप कमी होते, तेव्हा या गोष्टी व्हायला सुरुवात होते. तर त्याच्यासाठी ना आपण बोटांच्या सांध्यांच्या हालचाली आपण न्यूरोयोगामध्ये घेतो. बोटांच्या मुद्रा असतात ज्याच्यामध्ये बोटांच्या स्नायूंना आपण व्यायाम देतो. त्याचबरोबर लिखाण आहे, ड्रॉइंग आहे, स्क्रिबलिंग आहे, त्यासारख्या ऍक्टिव्हिटीज आपण घेतो ज्याच्यामधून बोटांच्या स्नायूंना व्यायाम मिळून त्याची पकड किंवा त्या स्नायूंचं आरोग्य सुधारायला मदत होते. त्याच्यामध्येच मगाशी जसं सरिता म्हणाली तसं की बोटांसाठी मेंदूमध्ये जास्त रिप्रेझेंटेशन आहे, त्यामुळे न्यूरोयोगामध्ये बोटांच्या हालचालींना पण तेवढ्या प्रमाणात महत्व दिलेलं आहे. आज आपण एखादी ऍक्टिव्हिटी त्यातलीही बघणार आहोत तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पुढचा भाग आहे झोपेच्या तक्रारी. झोपेच्या तक्रारी या सुद्धा या आजारामध्ये जाणवतात. म्हणजे कधी कधी रात्रभर आपल्याला झोप लागत नाही किंवा कधी कधी रात्री लवकर झोप लागते, लवकर जाग येते आणि त्याच्यानंतर झोप लागत नाही किंवा उशिरा झोप लागते. थोडंसं झोपेचं हे डिस्टर्ब झालं की अख्खा दिवस आपला थोडासा त्याचं रुटीन किंवा थोडंसं तो दिवस तितका योग्य प्रमाणात किंवा तितका प्रोडक्टिव्ह जात नाही असं आपण म्हणू शकतो. तर न्यूरोयोगामध्ये आपण जे प्राणायाम आणि ध्यान याचा समावेश असतो त्याच्यामुळे झोपेच्या तक्रारी कमी व्हायला मदत होते. कारण प्राणायामामुळे आणि ध्यानामुळे मन शांत व्हायला मदत होते. मन शांत झालं की ऑटोमॅटिक मनावर आलेला ताण कमी होतो. ऑटोमॅटिक मनाबरोबर शरीरही थोडंसं स्वस्थ होतं, शांत होतं आणि आपल्याला झोप सुधारायला त्यामुळे मदत होऊ शकते. इथे सुद्धा प्राणायामाचे, ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आम्ही याच्यामध्ये घेतो. वाचा आणि स्वरयंत्र याच्या तक्रारी. याच्यामध्ये आवाजाच्या गोष्टी म्हणजे कधी कधी आवाज खोल गेलेला जाणवतो किंवा बोलताना शब्दांचे उच्चार स्पष्ट होत नाहीत किंवा शब्दांमधला जो स्पीड आहे तो कुठेतरी कमी जास्त होतो. म्हणजे वाक्यामध्ये काही शब्द जे आपण उच्चारतो त्याच्यामधला स्पीड थोडा कमी जास्त होतो. याच्यासाठी आपण ओंकार आणि संस्कृत उच्चारण याचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. मी जसं मगाशी म्हटलं तसं संस्कृत उच्चारणामुळे मेंदूच्या पेशीची जाडी वाढायला मदत होतेच, पण त्याच्याबरोबर आपले उच्चार अजून स्पष्ट व्हायला मदत होते. ओंकारामुळे
ओंकाराच्या स्पंदनांचा आपल्या शरीरावर पॉझिटिव्ह परिणाम होतो. त्याच्यामुळेही उच्चार स्पष्ट व्हायला मदत होते. टंग ट्विस्टर सारखी काही ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतो, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश टंग ट्विस्टर्स असतात, ज्याच्यामध्ये आपल्या जिभेला व्यायाम मिळतो. त्यामुळे स्वरयंत्र किंवा वाचेच्या ज्या काही तक्रारी आपल्याला या आजारामध्ये जाणवतात, त्या सुद्धा या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजनी त्याचं प्रमाण कमी व्हायला मदत होते. भावनिक बदल, मूड आणि उत्साह. आता खूपदा या पेशंट्समध्ये मूड स्विंग्स जाणवतात किंवा एनर्जी लेवल दिवसभर सारखी नसते. कधी सकाळी खूप एनर्जेटिक असतात तर दुपारनंतर डाऊन असतात. सो एनर्जी लेवलमध्ये पण अपडाऊन जाणवत असतो. त्याच्यासाठी आपल्याकडे म्हणजे न्यूरोयोगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतो आपण. याच्यामध्ये सुद्धा लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिक्सचे गेम्स असतात, भाषेशी रिलेटेड खेळ असतात. मी म्हटलं मगाशी तसं त्याच्या व्यतिरिक्त पण ठराविक वेळेमध्ये कंप्लीट करता येतील अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आम्ही करायला सांगतो. या ऍक्टिव्हिटीज मध्ये पण आम्ही बोटांचा वापर कसा करता येईल किंवा नॉन डॉमिनंट हँडचा वापर कसा करता येईल, अशा पद्धतीचा विचार करून त्या ऍक्टिव्हिटी आम्ही डिझाईन करतो, ज्याच्यामुळे त्या ठराविक वेळेत ती ऍक्टिव्हिटी कंप्लीट केल्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं की हॅपी हॉर्मोन्स रिलीज व्हायला मदत होते. त्याच्यामुळे मूड आपला सुधारायला त्याची मदत मिळते. टाळ्यांची प्रॅक्टिस आपण आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपण आनंदी असलो किंवा एखाद्या गोष्टीचं सेलिब्रेशन करायचं असेल तर आपण ते टाळ्या वाजवून करतो. तर या टाळ्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार, वेगवेगळी कॉम्बिनेशन्स, त्याच्यामध्ये सुद्धा 3 ते 4 प्रकारची हालचाल करून त्याचा एक राऊंड अशा पद्धतीने वेगवेगळ्या टाळ्यांच्या प्रॅक्टिसेस इथं डिझाईन केलेल्या असतात. पुढचा भाग ध्यान. ध्यानाचे सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं की वेगवेगळे प्रकार तर आहेच, पण भावनिक बदलासाठी सजगता ध्यान आणि ग्रॅटिट्यूड मेडिटेशनचा जो एक आम्ही भाग घेतो, त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे त्यांचं मन आनंदी उत्साही राहिला त्या ध्यानामुळे सुद्धा मदत होत असते. 8वा पॉइंट आहे स्मृती. आपल्याला माहितीये की या आजारामध्ये हळूहळू स्मृती कमी व्हायला सुरुवात होते किंवा त्याच्यावरही परिणाम होतो. आणि त्यासाठी स्मृतीला चालना देणारे खेळ आपण याच्यामध्ये घेतो. त्याच्या व्यतिरिक्त मगाशी कोऑर्डिनेशन ऍक्टिव्हिटीजचा उल्लेख केला होता, त्याचा वापर इथेही होतो किंवा त्याचा उपयोग, कारण त्याच्यामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन मध्ये 4 ते 5 हालचालींचा एक सेट असतो, जो सेट आपण रिपिटेटिव्ह करत गेल्यामुळे ती ऍक्शन लक्षात ठेवायची, याच्यानंतर ही परत पहिली ऍक्शन, असं आपण ही लक्षात ठेवून जेव्हा करतो तेव्हा फिजिकल ऍक्टिव्हिटी मधून सुद्धा आपण स्मृतीला चालना देण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजमुळे आपली स्मृतीमध्ये सुधारणा व्हायला मदत होते. चेहऱ्यावरचे भाव. या आजारामध्ये कधी कधी चेहऱ्यावरचे भाव कमी झालेले दिसतात किंवा एक्सप्रेशन्स चेहऱ्यावर कमी दिसतात. मग त्यासाठी फेस योगा, फेस मुद्रा याच्यामध्ये वापर किंवा याचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत 5, त्याच्यापैकी 4 ज्ञानेंद्रिय ही चेहऱ्याच्या भागात आहेत. त्यामुळे चेहऱ्याचे व्यायाम करून त्या ज्ञानेंद्रियांच्या मेंदूमधल्या सेंटर्सना आपण स्टिम्युलेशन देतो. त्याच्याबरोबर चेहऱ्याचे मसल्स पण रिलॅक्स्ड होतात किंवा त्याच्यावरचा ताण कमी होतो. ऑटोमॅटिक आपलाही ताण कमी व्हायला मदत होते. मुद्रा सुद्धा याच पद्धतीने चेहऱ्यावरचा ताण कमी होणं, चेहऱ्याच्या मसल्सना व्यायाम मिळणं, या दृष्टीने मुद्रा पण याच्यामध्ये घेतल्या जातात. फक्त चेहरा असं नाही तर कानासाठी, डोळ्यांसाठीही काही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज असतात. त्याच्यामधून जसं की त्राटक घेतो आम्ही, नेत्रशुद्धी होते ज्याच्यामुळे. अशा प्रकारच्या फेस योगा, फेस मुद्रा आणि अन्य कानासाठी, डोळ्यांसाठीच्या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज याचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. आणि शेवटचा भाग आहे शरीराचा कंप. शरीराला किंवा शरीराच्या कोणत्याही एका भागाला कंप असणं हे अगदी सगळ्यात महत्वाचं लक्षण आपण म्हणू शकतो. आणि म्हणजे त्या भागावरचा स्नायूचा कंट्रोल कमी होतो आणि त्यामुळे तो कंप जाणवतो. आत्ता आपण वरील ज्या ज्या काही ह्या 8-9 पॉइंटसाठी ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज मी सांगितल्या, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये स्नायूंची हालचाल, शरीराची हालचाल होते आणि त्याच्यामुळे स्नायूंना व्यायाम मिळतो. आणि हा जेव्हा स्नायूंना पूर्ण व्यायाम आपण देतो
कमी जास्त प्रमाणात असेल, शरीराची हालचाल कमी जास्त प्रमाणात होत असेल, पण पूर्ण शरीराची हालचाल होऊन संपूर्ण स्नायूंना जेव्हा आपण व्यायाम देतो तेव्हा शरीराचा कंप जो आहे तो कमी व्हायला मदत होते, किंवा त्या कंपामध्ये वाढ होण्याचा जो वेग आहे तो कमी व्हायला मदत होते. तर साधारण तुमच्या लक्षात आलं असेल की न्यूरोयोगामध्ये हे सिम्पटम्स दिसतात, आणि त्याच्यासाठी पार्किन्सन्समध्ये हे सिम्पटम्स दिसतात, आणि त्याच्यासाठी न्यूरोयोगामध्ये या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीज मधून आपण त्या सिम्पटम्स मध्ये म्हणजे ती जी लक्षणं आहेत त्यांच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. आता जेव्हा आम्ही एखादं सेशन डिझाईन करतो तेव्हा अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा एक सेट असतो जो एका तासामध्ये आम्ही पूर्ण घेतो. अशा पद्धतीचं सेशन घेऊन न्यूरोयोगाचं सेशन असतं, ज्याच्यामुळे मेंदूचं आरोग्य सुधारायला मदत होते. मग या न्यूरोयोगाचे फायदे काय आहेत? तर स्मृतीमध्ये सुधारणा होते, एकाग्रता आणि सजगता यामध्ये सुधारणा होते, सर्वांगीण विचार करण्याची क्षमता वाढते आपली, विचारांमध्ये स्पष्टता वाढते, भावनिक संतुलन राहतं, आणि शारीरिक संतुलन आणि समन्वय वाढायला मदत होते. हे साधारण हे सगळे न्यूरोयोगाचे फायदे झाले. तर ह्या ऍक्टिव्हिटीज आपण केल्यावर हळूहळू आपल्या लक्षात येतं की या पद्धतीचा फायदा आपल्याला जाणवतो, किंवा त्या दृष्टीने आपल्यामध्ये सुधारणा होतीये. तर हा न्यूरोयोगा म्हणजे आपली बुद्धी तल्लख, मेंदू सतर्क आणि मेंदूची प्रत्येक पेशी अधिक तरुण आणि उत्साही ठेवणारा एक सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे. आता आम्ही ऍक्च्युली 2022 पासून न्यूरोयोगाचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली होती, आणि आत्ताच या सप्टेंबर 2023 मध्ये आम्ही योगसवी वेलनेस नावानी एक सेंटर सुरू केलंय, ज्याच्यामधून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पुढे कंडक्ट करतोय. तर मी त्याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे आता. At Yogasavi Wellness, we believe that being healthy is not only a physical phenomenon, but also includes mental, emotional, and spiritual well-being. Our motto is to provide healthy life to each and everyone. Yogasavi will guide you through this amazing journey of achieving health, happiness, and harmony. आता योगसवी तर्फे घेतले जाणारे कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये आजचं आपलं जे आहे न्यूरोयोगा ओरिएंटेशन, नो युअर ब्रेन, न्यू लर्निंग प्रोग्राम. इथं वर्कशॉप्स घेतो आम्ही, साधारण 10 ते 12 सेशन्सची वर्कशॉप्स असतात, ज्याच्यामध्ये टेक्निक सांगतो आणि तुम्ही त्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता. रेग्युलर लर्निंग प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये रेग्युलर क्लास होतो. 1 आवरचा क्लास आहे हा, ट्वाइस अ वीक, आठवड्यातून 2 दिवस आम्ही घेतो. नर्चर युअर माइंड मेडिटेशनचं वर्कशॉप आहे. मी मगाशी म्हटलं तसं मेडिटेशनचे भरपूर प्रकार आहेत, त्यातले काही प्रकाराचं मेडिटेशन आम्ही वर्कशॉपमध्ये घेणार आहोत. साधारण जानेवारीमध्ये आम्ही हा प्रोग्राम सुरुवात करू याला. आणि स्पेशल प्रोग्राम फॉर पेशंट्स डिझाईन ऍज पर इंडिव्हिज्युअल नीड ऑफ द पेशंट्स. याच्यामध्ये आता म्हणजे पार्किन्सन्स, अल्झायमर, डिमेन्शिया अशा पद्धतीच्या पेशंट्सना आम्ही थेरपी देतो. आतापर्यंत आम्ही साधारण गेल्या वर्षभरामध्ये एक 5 ते 6 वर्कशॉप्स घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आतापर्यंत 8 पार्किन्सन्सच्या पेशंट्सना आम्ही थेरपी दिली आहे, आणि त्याचा फायदा त्यांना झालेलाच आहे. त्यांना स्वतःला जाणवतंच, इव्हन त्यांच्या घरच्या लोकांनी सुद्धा आम्हाला सांगितलंय की ज्या वेळेला तुमचं सेशन होऊन जातं, किंवा जेव्हा तुमचं सेशन असतं त्यानंतर दिवसभर त्यांचे ते पेशंट पूर्णपणे पॉझिटिव्ह असतात, किंवा आनंदी असतात, उत्साही असतात, त्यांची एनर्जी लेवल थोडी जास्त असते, मूड चांगला असतो. सो आम्हाला त्या पद्धतीच्या म्हणजे त्यांच्या घरच्यांनी आम्हाला तो फीडबॅक दिलेला आहे. आणि तुमच्याच ग्रुपमध्ये असणाऱ्या आमच्या एक पेशंट आहेत, त्यांनी त्यांचाही अनुभव त्यांनी ऑनलाईन कोर्स केला होता, आणि त्यांचा अनुभव त्यांनी आमच्या बरोबर शेअर केलाय. तो आम्ही आम्हाला तो तुमच्यापर्यंत पोहोचवायला आवडेल. वाचून दाखवू? ओके. भाग्यरेखा जोशी म्हणून आहेत, मला वाटतं आत्ता त्या आवाज येत नाहीये का? एकच मिनिट, मी आवाज सॉरी. डॉक्टर सर,
एकत्र. सरिता. थोडं आधीपासून. नमस्कार. भाग्यरेखा जोशी, मुंबई येथे राहते, अंधेरीला. साधारण 2 वर्षापूर्वी पार्किन्सन अटॅक झाला आणि औषध सुरू झाली. माझी पुतणी ही होमिओपॅथिक डॉक्टर आहे. तिने मला जान्हवी प्रभू देसाईंचं नाव सुचवलं आणि डॉक्टर सरिता, हे दोघीजणी पार्किन्सनच्या लोकांना घरी जाऊन योगा शिकवतात आणि त्यांना योगा पण देतात. ते पुण्याला असं त्यांनी सांगितलं. पुण्याला मी जाणार कशी? मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांना विचारलं मग कसं काय करायचं आपण. मी म्हटलं त्यांना ऑनलाईन करूया का आपण. आणि माझी पहिली केस की त्यांनी ऑनलाईन करायला सुरुवात केली. त्याने खूप मला शिकायला मिळालं. ब्रेन योगा, फेस योगा, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे मस्क्युलर ॲक्टिव्हिटीज, नंतर योगाचे वेगवेगळे प्रकार, ओंकार जप, नंतर उभारून करायचे व्यायाम, म्हणजे जे आपल्याला सुटत असेल हे बरेच त्यांनी मला शिकवले. 10 सेशन त्यांनी घेतले माझे. त्याचा खूप उपयोग झाला आणि मी अजूनही करते आहे. मला वाटतं आपण पण त्याचा उपयोग करून घ्यावा. नमस्कार. तर या अंधेरीलाच असतात त्या म्हणाल्या तसं, आणि त्यांना आम्ही थेरपी दिली होती आणि त्याचा त्यांना उपयोग झालेला आहे. तर साधारण न्यूरो योगा काय आहे, याच्यामध्ये ह्या ऍक्टिव्हिटीज असतात, ही सगळी माहिती आपण ऐकलीये. तर आता पुढचा भाग आहे, आपण त्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यातल्या काही ऍक्टिव्हिटीज आज आपण करून बघणार आहोत. तर सगळेजण तयार आहात करायला? मी दाखवते. फक्त त्याच्यामध्ये एकच हे असेल की प्रत्येकाने आपल्या आपल्या कपॅसिटी प्रमाणे आपल्याला जसं जमेल तसं, आणि सपोर्ट लागला तर सपोर्ट घेऊन ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. कुठेही स्वतःला ताणायचं नाहीये, स्वतःला खेचायचं नाहीये. इन केस एखादी ऍक्टिव्हिटी नाही जमली तरी काहीही हरकत नाही. बघून करायचे. मी सांगते. ऍक्च्युअल आपण जेव्हा सेशनला म्हणजे सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला प्रिपरेशन, संकल्प, ओंकार जप या गोष्टी घेतो. आज आपण ऍक्टिव्हिटीसाठी वॉकिंग प्रॅक्टिसनी सुरुवात करणार आहोत. मी दिसतीये पूर्ण सगळ्यांना? सरिता दिसतीये ना? हो हो हो. पहिली प्रॅक्टिस आहे आपली वॉकिंग प्रॅक्टिस. आपण अगदी सगळ्यात पहिलं लक्षण बघितलं होतं, बॅलन्स मध्ये फरक, म्हणजे बॅलन्स थोडासा कमी होतो आणि बॅलन्सिंग ऍक्टिव्हिटीज किंवा वॉकिंग प्रॅक्टिसेसमुळे बॅलन्स सुधारायला मदत होते. तर कशा पद्धतीच्या वॉकिंग प्रॅक्टिसेस आहेत ते मी दाखवते. याच्या बरोबर मगाशी मी म्हटलं तसं वॉकिंगमुळे आपला फोकस, कॉन्सन्ट्रेशन वाढायलाही मदत होते. कुठेही चालताना श्वास पकडून ठेवायचा नाहीये, नॉर्मल ब्रीदिंग चालू असेल. आज आपण साइडवेज चालणार. तर दाखवते मी पहिल्यांदा करून. मॅटच्या एका टोकाला उभी आहे, नजर समोर आहे, दोन्ही हात कमरेवर आहे. मी डाव्या बाजूला चालत जाणार आहे, त्याच्यामुळे डावा पाय पहिल्यांदा त्याच्या जवळ उजवा, डावा त्याच्या जवळ उजवा, डावा त्याच्या जवळ उजवा, असं चालत मॅटच्या टोकापर्यंत यायचंय. परत येताना त्याच पद्धतीने ब्रीदिंग नॉर्मल, शरीर रिलॅक्स, उजवा पाय त्याच्या जवळ डावा, उजवा त्याच्या जवळ डावा, अशा पद्धतीने चालत परत यायचे. एक राऊंड आपण करून घेऊया. असा मॅटच्या एका टोकाला उभे आहोत, दोन्ही हात कमरेवर आहेत. सुरुवात करायची आहे. डावा पाय डावीकडे त्याच्या जवळ उजवा. गरज वाटली तर सपोर्ट घेतला तरी चालेल, भिंतीला, कपाटाला, खुर्चीला, कशालाही एका हाताने पकडून आपण चाललो तरी चालणार आहे. डावा पाय त्याच्या जवळ उजवा, डावा त्याच्या जवळ उजवा, डावा त्याच्या जवळ उजवा. मॅटच्या दुसऱ्या टोकाला पोहोचल्यावर आपण परत येणार आहोत, उजव्या पायाने सुरुवात करणार आहोत. वॉकिंग प्रॅक्टिस जी आहे ही मुद्दामहून स्लो करायची असते. जेवढी आपण ऍक्टिव्हिटी स्लो करू तेवढा आपला बॅलन्स इम्प्रूव्ह व्हायला
मदत होणार. उजवा पाय त्याच्या जवळ डावा, उजवा पाय त्याच्या जवळ डावा, उजवा डावा उजवा डावा उजवा डावा. कम्फर्टेबल? जमलंय सगळ्यांना? आता याच्यामध्ये मी अजून एक हालचाल ऍड करणार आहे, म्हणजे अजून एक हाताची हालचाल मी ऍड करणार. बघून घ्या पहिल्यांदा ती. मी जेव्हा डाव्या बाजूला जाणार आहे तेव्हा मी उजवा हात हलवणार, म्हणजे मी डावा पाय डावीकडे टाकते आणि उजवा हात समोर घेते. जेव्हा मी उजवा पाय उचलणार आहे तेव्हा हात खाली येतो. उजवा हात समोर, हात खाली. डावा पाय डाव्या बाजूला, उजवा हात समोर, हात खाली. परत येताना सेम उजव्या पायाने सुरुवात करणार आहोत तेव्हा डावा हात. करून घेऊया. ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचंय, ज्यांना सपोर्ट लागणार असेल त्यांनी सपोर्ट घेऊन केलं तरी चालणार आहे. एक हात कमरेवर असेल, डावा पाय डावीकडे, उजवा हात समोर, उजव्या हाताचा तळवा खालच्या दिशेने, उजवा पाय जवळ, हात खाली. डावा डावीकडे, उजवा हात समोर, उजवा पाय जवळ, उजवा हात खाली. डावा पाय डावीकडे, उजवा हात समोर, उजवा पाय जवळ, हात खाली. डावा डावीकडे, उजवा हात समोर, उजवा पाय जवळ, हात खाली. परत येताना उजवा पाय आणि डावा हात. उजवा पाय उजव्या बाजूला, डावा हात समोर, डावा पाय जवळ, हात खाली. उजवीकडे, डावा हात समोर, डावा पाय जवळ, हात खाली. उजवा पाय डावा हात, डावा पाय डावा हात खाली. उजवा पाय डावा हात, डावा पाय जवळ, हात खाली. जमलंय माझ्या मते सगळ्यांना हे? तुमच्या लक्षात आलं असेल की इथे आपण चालताना सुद्धा उजवा पाय आणि डावा हात असं वापरतो. याच्यामध्ये मेंदूची आपली उजवी बाजू, शरीराची उजवी बाजू मेंदूचा डावा भाग कंट्रोल करतो आणि शरीराची डावी बाजू मेंदूचा उजवा भाग कंट्रोल करतो. तर आपण या ऍक्टिव्हिटी मधून सुद्धा मेंदूच्या दोन्ही भागांना चालना देतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाय बाजूला जातोय, हात समोर जातोय. सो ती दिशाही आपण बदलतोय. आता पुढचा जो भाग आहे ह्याच्यातला, याच्यामध्ये जी तिसरी ऍक्शन आहे, पहिल्यांदा आपण हात समोर घेतलाय, आता जी दुसरी ऍक्शन आहे ती हात वर घेणार. म्हणजे डावा पाय डावीकडे टाकताना उजवा हात वर आहे, हात खाली. आधी समोर घेतला होता तसाच हात वर, हात खाली, हात वर, हात खाली. डावा पाय बाजूला, उजवा हात वर, उजवा पाय जवळ, हात खाली. परत येताना उजवा पाय बाजूला, डावा हात वर, उजवा पाय बाजूला, डावा हात वर, डावा पाय जवळ, हात खाली. उजवा पाय बाजूला, डावा हात वर, डावा पाय जवळ, हात खाली. उजवा पाय बाजूला, डावा हात वर, डावा पाय जवळ, हात खाली. उजवा पाय बाजूला, डावा हात वर, डावा पाय जवळ, हात खाली. जमलंय सगळ्यांना? ओके. आता याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या ऍक्शन्स पण एकत्र करणार आहोत. म्हणजे कसं, मी एक राऊंड करून दाखवते आणि मग आपण एकत्र एक राऊंड करूया. पहिली होती ऍक्शन डावा पाय बाजूला, उजवा पाय जवळ, पहिल्या राऊंडची पहिली ऍक्शन. त्याच्यानंतर उजवा हात समोर, हात खाली. तिसरी ऍक्शन उजवा हात वर, हात खाली. परत पहिली ऍक्शन, दुसरी ऍक्शन, तिसरी ऍक्शन. परत येताना तसंच करून घेऊया एक राऊंड आपण. मॅटच्या एका टोकाला उभे आहोत, ब्रीदिंग नॉर्मल, नजर एका पॉइंटवर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. डावा पाय डावीकडे, उजवा पाय त्याच्या जवळ,
हाताची पहिली ऍक्शन, डावा पाय डावीकडे, उजवा हात समोर, उजवा पाय जवळ, हात खाली. हाताची दुसरी ऍक्शन, डावा पाय डावीकडे, उजवा हात वर, उजवा हात खाली, उजवा पाय जवळ. परत पहिली ऍक्शन सिंपल. हाताची पहिली ऍक्शन, हात समोर खाली. हाताची दुसरी ऍक्शन, हात वर खाली. परत येताना डावा हात उजवा पाय. पहिली ऍक्शन, उजवा पाय उजव्या बाजूला, डावा पाय त्याच्या जवळ, उजवा पाय उजवीकडे, डावा हात समोर, डावा पाय जवळ, हात खाली, उजवा पाय उजवीकडे, हात वर, डावा पाय जवळ, हात खाली. परत पहिली, उजवा पाय उजवीकडे, डावा पाय त्याच्या जवळ. हाताची पहिली ऍक्शन, हात समोर खाली. हाताची दुसरी ऍक्शन, हात वर खाली. लक्षात आलंय? अशा पद्धतीची वॉकिंग प्रॅक्टिस असते. याच्यामध्ये भरपूर आपण कॉम्बिनेशन्स करू शकतो. भरपूर प्रकारचे चालण्याचे व्यायाम आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे घेतो, ज्याच्यामुळे आपला बॅलन्स इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. आज आपण जे केलं ते साइडवेज वॉकिंग होतं आणि त्याला आपण छोट्याशा हाताच्या हालचाली ऍड केल्या होत्या त्याच्या बरोबरीने. पुढचं जे आहे कोऑर्डिनेशन प्रॅक्टिस आहे, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. मी जसं म्हटलं तसं की मसल्स आणि नर्व्ह मधलं कोऑर्डिनेशन याच्यामध्ये सुधारायला मदत होते. स्पीड फंक्शन जे आहे ते पण याच्यामुळे, या ऍक्टिव्हिटीजमुळे इम्प्रूव्ह होतं आणि मसलची स्ट्रेंथ वाढायलाही मदत होते. या ऍक्टिव्हिटीज बसून, उभं राहून, खुर्चीवर बसून आपण करू शकतो. कधी कधी पाठीवर झोपूनही कोऑर्डिनेशन प्रॅक्टिस आम्ही घेतो. दिसतीये मी पूर्ण सगळ्यांना? खुर्चीवर किंवा बेडवर तुम्ही बसलात तरी चालेल. याच्यामध्ये सुरुवातीला पाय दिसतायत ना असे? आपल्याला हात इथे मांडीवर ठेवलेत आपण, किंवा हात कमरेवर ठेवून केलं तरी चालेल. फक्त उजवी टाच वर उचलायचे, उजवी टाच खाली ठेवायची. सिंपल. उजवी टाच वर, उजवी टाच खाली. 3 वेळा करून घेऊया आपण. उजवी टाच वर, उजवी टाच खाली, उजवी टाच वर, उजवी टाच खाली, उजवी टाच वर, उजवी टाच खाली. आता डावी, डावी टाच वर खाली, डावी वर खाली, डावी वर खाली. आता याच्यामध्ये पण हाताची ऍक्शन ऍड करणार आहोत. जेव्हा उजवी टाच वर आहे तेव्हा उजवा हात समोर आहे आणि मूठ बंद आहे. सेम साइड. उजवी टाच उजवा हात खाली, उजवी टाच उजवा हात करून घेऊया 3 वेळा. खाली, उजवी टाच उजवा हात खाली, उजवी टाच उजवा हात खाली. आता डावी टाच डावा हात, डावी टाच डावा हात वर खाली, डावी टाच डावा हात वर खाली, डावी टाच डावा हात वर खाली. या केसमध्ये हाताची हालचाल तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी केली तरी चालेल. आता याच्यामध्ये तिसरी ऍक्शन ऍड करणार. उजवी टाच आणि डावा हात, अपोजिट साइड. उजवी टाच डावा हात करून घेऊया एकत्र. खाली, उजवी टाच डावा हात खाली, उजवी टाच डावा हात खाली. तसंच डावी टाच उजवा हात, डावी टाच उजवा हात वर खाली, डावी टाच उजवा हात वर खाली, डावी टाच उजवा हात वर खाली. आता आपण या 3 ऍक्शन्स केल्या. या 3 ऍक्शन्सचा एक राऊंड करणार. आता आपण प्रत्येक ऍक्शन 3-3 वेळा केली. फक्त याच्यामध्ये मी पहिली ऍक्शन अजून एकदा ऍड करणार आहे, म्हणजे टोटल 4 ऍक्शन्स होणार आहेत. मी तुम्हाला करून दाखवते, मग आपण एकत्र करूया. पहिली ऍक्शन आहे उजवी टाच वर, त्याला म्हणायचं सिंपल. सिंपल उजवी टाच, सिंपल डावी टाच,
सेम साइड राईट म्हणजे उजवी टाच उजवा हात, सेम साइड लेफ्ट डावी टाच डावा हात. खाली आल्यावरती परत पहिली सिंपल उजवी टाच, फक्त उजवी टाच, फक्त डावी टाच. आता अपोजिट उजवी टाच डावा हात, डावी टाच उजवा हात. हा झाला एक राऊंड. आलं लक्षात? सिंपल, सेम साइड, सिंपल, अपोजिट साइड अशा 4 ऍक्शनचा मिळून हा एक राऊंड झालाय. आपण आता 2 ते 3 राऊंड करून घेऊया. सिंपल राईट फक्त टाच उचलायचे, सिंपल लेफ्ट फक्त टाच, सेम साइड उजवी टाच उजवा हात, राईट, सेम साइड लेफ्ट डावी टाच डावा हात, परत सिंपल उजवी टाच डावी टाच. आता अपोजिट साइड उजवी टाच डावा हात, अपोजिट डावी टाच उजवा हात. हा झाला एक राऊंड. पुढचा राऊंड सिंपल राईट लेफ्ट, सेम साइड राईट लेफ्ट, सिंपल राईट लेफ्ट, अपोजिट राइट लेग लेफ्ट हैंड, अपोजिट लेफ्ट लेग राइट हैंड. नेक्स्ट राउंड सिंपल राइट लेफ्ट, सेम साइड राइट लेफ्ट, सिंपल राइट लेफ्ट, अपोजिट राइट लेफ्ट. हे झालं कोऑर्डिनेशन प्रॅक्टिस. साधारण 3 ते 4 ऍक्टिव्हिटीजचा सिक्वेन्स लक्षात ठेवून आपल्याला करायचंय. आम्ही जेव्हा क्लासमध्ये घेतो तेव्हा हळूहळू इन्स्ट्रक्शन्स कमी करतो. मग मी विदाउट माय इन्स्ट्रक्शन्स, विदाउट माय ऍक्शन्स आम्ही पार्टिसिपंट्सना पूर्ण सिक्वेन्स फॉलो करायला सांगतो, ज्याच्यामुळे मेंदूला म्हणजे मेमरीला चालना मिळायला मदत होते. पुढचा भाग आहे आसनांचा. एक आसन आपण करणार आहोत साइड बेंडिंग. जान्हवी एकच फक्त आशाताईंना विचारून घेऊया वेळेचं काय हे आहे. हा आशाताई वेळ आहे ना आपल्याला? हो नक्की नक्की आहे आहे. कारण आसन आणि मेडिटेशन आहे अजून एक 10 मिनिटं अजून चालेल, म्हणजे 10-15 मिनिटं. अच्छा अच्छा. मग जरा प्रश्नोत्तर वगैरे असतील हा तेही म्हणूनच मी म्हटलं मग ठीक आहे 5 मिनिटात आसन एक दाखव आणि मग मेडिटेशन थोडं छोटं घेऊया, पण ते पण वेगळं आहे त्याच्यामुळे घ्यावं असं मला वाटतंय. तर एक 3-4 मेडिटेशन घेऊया आणि एक आसन. ओके ओके. आसन नुसतं दाखवलं तरी चालेल, मग हे नको सगळ्यांना केलं नाही तरी चालेल मला. आसन आणि फिंगर प्रॅक्टिस मी फक्त दाखवू का आणि मग मेडिटेशन? मी आसन आणि फिंगर प्रॅक्टिस करून दाखवते आणि मग ऍक्च्युअल मेडिटेशन सरिता घेईल, जे आपण सगळ्यांनी करूया. आसनामध्ये साइड बेंडिंग दाखवते मी. डावा हात वर असेल, पावलं पूर्ण जमिनीला टेकवलेली आहे, डावा हात वर आहे, उजवा हात मांडीवर आहे. जास्तीत जास्त मी उजव्या बाजूला खाली जाणार आहे, कोपरातून हात ताठ आहे आणि इथे या पोझिशन मध्ये ब्रीदिंग नॉर्मल चालू राहणार आहे. फक्त इथे मी हाताची हालचाल करणार आहे, हाताची बोटं कर्ल आणि स्ट्रेच, कर्ल स्ट्रेच, कर्ल स्ट्रेच, कर्ल स्ट्रेच, कर्ल स्ट्रेच. सावकाश हात वर घेऊन सावकाश हात खाली आणणार. आता हेच आसन जेव्हा मी दुसऱ्या बाजूनी करणार आहे तेव्हा दुसऱ्या बाजूनी हालचाल करताना परत जास्तीत जास्त खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे मी बोट साइडवेज ओपन म्हणजे बोटांमधलं अंतर वाढवणार आहे आणि अंतर कमी करणार आहे. या पद्धतीची हालचाल आहे, सगळ्यांना दिसते. बोटांमधलं अंतर वाढवलंय कमी केलं, अंतर वाढवलंय कमी केलं. ही हालचाल या आसनामध्ये करणार आहे. 1 2 3 4 5. सावकाश हात वर आला आणि सावकाश हात खाली. याच्यामध्ये एसिमेट्रिकल हालचाल म्हणजे एका बाजूला मी हाताची हालचाल बोट कर्ल स्ट्रेच केले, त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला बोटांमधलं अंतर वाढवले. सो न्यूरो टच आम्ही जो म्हणतो आसनांमध्ये देतो तो या पद्धतीचा न्यूरो टच असतो.
त्यामुळे मेंदूच्या दोन्ही भागाला स्टिम्युलेशन देताना वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जातं. फिंगर प्रॅक्टिस जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये मी फक्त दाखवते, मी डाव्या हाताचा अंगठा ओपन केला आणि उजव्या हाताचं इंडेक्स फिंगर आहे. आता इंडेक्स फिंगर आहे ते अंगठ्याकडे घेऊन येणार आहे. परत इंडेक्स फिंगर डाव्या हाताचं अंगठ्याकडे घेऊन येणार आहे. चेंज 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 चेंज. याच्यामध्ये पण एका हाताचा अंगठा आहे तेव्हा दुसऱ्या हाताचं इंडेक्स फिंगर आहे. त्यामुळे त्या पद्धतीने पण सेम आपण वापरत नसल्यामुळे परत मेंदूच्या दोन्ही भागांना वेगवेगळ्या पद्धतीने स्टिम्युलेशन देतोय आणि या पद्धतीची आपण हालचाल पण त्याच्या बरोबरीने करतो. पुढचा भाग मेडिटेशनचा सरिता घेईल. ओके. मेडिटेशन मी म्हणलं तसं की थोडंसं वेगळ्या प्रकारचं असतं, म्हणून मेडिटेशन आपण करूया असा आग्रह धरला. कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसून घ्या. एक छोटस मेडिटेशन आपण करूया. दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, मान सरळ आहे, डोळे अलगद मिटलेले ठेवायचे, पाय जमिनीवर टेकलेले ठेवायचे. खुर्चीवर बसला असाल तर पाय जमिनीवर, नाहीतर मांडी घातलेली असेल. पूर्ण शरीर शिथिल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या शरीरभर मनाने एकदा फिरून यायचंय. डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण शरीर शिथिल असल्याची जाणीव घ्यायची. डोळे अलगद मिटलेले राहू देत. पूर्ण शरीर शिथिल राहू दे. शरीराकडून श्वासाकडे आपलं लक्ष घेऊन यायचंय. श्वास आपला सहज चालू आहे, शांत चालू आहे. श्वासाची गती कुठेही न बदलता फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचंय आपल्याला. हळूहळू श्वासाची गती आपोआप कमी होत जाते, मंद होत जाते. त्याबरोबरच मनातल्या विचारांची गती कमी होत जाते. मन शांत स्वस्थ होत जातं. शरीर मनाच्या या शांत अवस्थेमध्ये आपण डोळ्यासमोर एक दृश्य आणणार आहोत. आपण गुलाबाच्या बागेतून फिरत आहोत. एक छोटीशी पायवाट आहे. दोन्ही बाजूला गुलाबाची अनेक प्रकारची झाडं फुललेली आहेत. अनेक रंगाचे, अनेक आकाराचे गुलाब आपल्याला तिथे दिसतायत. अनेक झाडं लहान मोठी गुलाबाची दिसतायत. काही वेल दिसतायत. त्याला अनेक रंगाची फुलं लागलेली दिसतायत. लाल, पिवळी, केशरी, गुलाबी, पांढरी अशा अनेक रंगाची फुलं आपल्याला दिसतायत. ती बघत बघत आपण सावकाश त्या पायवाटेनी पुढे जात आहोत. पायवाटेवरून चालताना आपण अनवाणी चालतोय, त्याच्यामुळे त्या मातीचा स्पर्श आपल्या पायांना जाणवतोय. मंद वारा सुटलेला आहे, शीतल वारा सुटलेला आहे. त्या वाऱ्याचा स्पर्श आपल्या शरीराला जाणवतोय. आणि आपण गुलाबाच्या बागेतून शांतपणे, निवांतपणे पुढे जात आहोत. आजूबाजूला फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आहे, तो आपल्याला ऐकू येतोय. इतर कसलाही आवाज नाहीये. आता आपण जवळ जाऊन आपल्या ज्या आवडत्या रंगाचं गुलाबाचं फूल आहे त्याला हात लावून पाहतोय, त्याचा स्पर्श अनुभवतोय. त्या पाकळीला हात लावून आपण त्याचा स्पर्श अनुभवतोय. मऊ असा स्पर्श त्या पाकळीचा आहे, त्याला आपण हात लावतोय. श्वास भरून आपण त्या गुलाबाचा वास घेतोय. तो वास आपल्याला जाणवतोय. मंद असा सुगंध आपल्याला गुलाबाचा येतोय. आणि आता आपण त्या गुलाबाची एक पाकळी तोडून ती तोंडात टाकलेली आहे. तोंडात टाकून आपण त्याचा चावा घेतोय. त्याचा आपल्या तोंडामध्ये होणारा स्पर्श अनुभवतोय. त्याची चव, जी कडवट मधुर अशी चव आपल्या जिभेवर पसरतीये, ती अनुभवतोय. आता पूर्ण चावून आपण ती पाकळी खाल्लेली आहे. त्याचा कडवट मधुर स्पर्श आणि चव आपल्याला जाणवतीये. पुन्हा एकदा आपण त्या पायवाटेवरून पुढे चालत चालत जात आहोत. त्या गुलाबाच्या बागेचा अनुभव घेत आहोत. शांत निवांत क्षणांचा अनुभव घेत आहोत.
आपलं मन पूर्ण शांत झालेलं आहे, प्रसन्न झालेलं आहे. आपण आता इथे बसून मनाने गुलाबांचं दर्शन घेतलं. आपण डोळ्यांनी बघितले गुलाब, त्यांचा वास घेतला, त्याची चव बघितली, त्याला स्पर्श केला. आता पुन्हा एकदा आपण त्या पायवाटेवरून चालत चालत परत आपल्या नेहमीच्या ठिकाणी येतोय. आपल्या घरी परत आपण आलेले आहोत. आपल्या खोलीमध्ये आपण परत येऊन बसलेले आहोत. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा पुन्हा एकदा अनुभव घ्यायचा आहे. आपल्या शरीराचा, श्वासाचा अनुभव घ्यायचा आहे. आणि आता सावकाश दोन्ही हात आपण एकमेकांवर चोळायचे. दोन्ही हाताचं घर्षण करून दोन्ही हात डोळ्यावर ठेवायचे. डोळ्याला, चेहऱ्याला हाताची ऊब द्यायची. सावकाश डोळ्यावरून, चेहऱ्यावरून हात फिरवत हात खाली आणायचे आणि सावकाश डोळे उघडायचे. धन्यवाद. हे थोडंसं आपल्याला शॉर्ट मध्ये आणि फास्ट घ्यावं लागलं. अजून थोडं शांतपणे घेतलं तर अजून तुम्हाला अनुभव त्याचा छान येईल. आपला सेशन आमच्याकडून आता संपलेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. त्याच्या आधी आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आशाताईंना आणि शोभनाताईंशी माझं सुरुवातीला बोलणं झालं होतं, त्या दोघींनाही खूप धन्यवाद देते आमच्या दोघींतर्फे. त्यांचे खूप आभार की तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचता आलं आणि आमचं न्यूरोयोगा काय आहे हे एक्सप्लेन आम्हाला करता आलं. त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप धन्यवाद दोघींनाही, जान्हवी आणि सरिताताई. आणि शेवटचा अनुभव तर अप्रतिम होता. थोडक्यातच आवरला तरी सुद्धा. आणखीन जान्हवीताईंनी जे न्यूरोयोगाचा अवेअरनेस वाढवण्याची जी 2 क्रिया घेतल्या त्याही अप्रतिम होत्या. लिटरली गुलाबांच्या बागात तर मी जाऊन आले अगदी अक्षरशः. आणि तो एक अनुभव छान होता. देहातून उतरून उतरून आपण बाहेर पडलोय आणि त्या बागेत गेलो आणि मग पंचेंद्रियांनी त्यांचं काम केलं आणि तोही अनुभव खूप सुंदर होता. आता मला वाटतं बरेच प्रश्न असतील तर आपण जरा लवकर त्यांच्या ह्याच्याप्रमाणे दोघींच्याही सोयीप्रमाणे त्या उत्तर देतील. तर कृपया लवकर प्रश्न विचारावे. कुणाला विचारायचे आहेत? मला तरी हा एक खूपच सुंदर अनुभव वाटला. आणि भाग्यरेखाताई आपल्यामध्ये आहेतच, त्यांनी विचारलेत. चला, गौरी इनामदार आलेली आहे. मी आता एका तासापूर्वीच अमेरिकेहून आले आणि लगेच ही संधी सोडली. अरे वा, विषय माझ्या आवडीचा आहे खूप हा. आणि त्याचं योगाचं महत्वही खूप माहितीये. पण त्याच्या अनुषंगाने जे इतर गोष्टी, कोऑर्डिनेशनच्या हालचाली किंवा इतर जे तुम्ही सांगितलं संस्कृतचं महत्व, ते सगळं म्हणजे लहानपणापासून परंपरेने आपण श्लोक आणि स्तोत्र म्हणत राहतो. पण त्याचं इतकं उपयोगही या आजारामध्ये होतो हे नव्याने कळलं. ते ऐकून छान वाटलं. मला प्रश्न असा विचारायचा आहे की झोप पार्किन्सन मध्ये जाते, इन्सोमनियाचा त्रास खूप वाढतो आणि गेली 20-25 वर्ष तरी मी नेमाने योगासनं, प्राणायाम आणि मेडिटेशन करते, तरी सुद्धा मला झोपायचा त्रास आहे. तर मग स्लीपनेसनेस तसंच राहू द्यायचं का, त्याला त्याच्यावर उपाय म्हणून झोपेच्या गोळ्या रेस्टिलच्या वगैरे घ्यायच्या, की काही करून झोप झाली पाहिजे? कारण जेव्हा रेस्टिलची गोळी घेऊन शांत झोप होते तेव्हा दुसरा दिवस जास्ती चांगला जातो आणि पार्किन्सनचे सिम्पटम्स कमी होतात असा अनुभव आहे. तर मग त्याच्यावर होमिओपॅथी तज्ञ म्हणून तुमचं मत काय आहे आणि योगा तज्ञ म्हणून सुद्धा? होमिओपॅथी तज्ञ म्हणून तुम्ही विचारलं तर होमिओपॅथीच्या गोळ्या नक्कीच मी प्रेफर करेन. रेस्टिलच्या ऐवजी तुम्ही नक्कीच होमिओपॅथीचं जर औषध घेतलं तर त्याचा जास्त म्हणजे विदाउट साईड इफेक्ट तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे म्हणताय की तुम्ही ऑलरेडी सगळं करताय, ध्यान करताय किंवा प्राणायाम तुमचं चालू आहे, तर कदाचित त्यात थोडासा बदल करून तुम्ही बघितलं म्हणजे आपण कसं होतं की आता जसं आम्ही सांगितलं की रुटीन आपलं सगळं सेट असतं की त्याच रुटीन मध्ये आपण सगळ्या गोष्टी करत असतो. तर कदाचित हा बदल पण योगासनांमधला बदल म्हणा किंवा त्या व्यायाम प्रकारातला बदल सुद्धा महत्वाचा आहे. आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी, मेंदूच्या आरोग्यासाठी हा बदल पण तेवढाच महत्वाचा आहे. आणि ध्यान सुद्धा आपण ठराविक एका पद्धतीनेच कदाचित केलं जात असेल तर आम्ही इथे घेताना बऱ्याच वेगळ्या प्रकाराने ध्यान घेतो.
तर त्याचाही फायदा कदाचित त्या तुमच्या झोपेच्या ह्याच्यासाठी होऊ शकेल. कारण आम्हाला आतापर्यंत आम्ही जे पेशंट्स केले, ज्यांना थेरपी देतो, त्यांना झोपेचा त्रास त्यांचा नक्कीच थोडाफार कमी झालेला त्यांना पण लक्षात आलं. आणि एनर्जेटिक वाटणं, दुसऱ्या दिवशी एनर्जेटिक वाटणं किंवा त्या दिवशी एनर्जेटिक वाटणं, हा तर नक्कीच फायदा त्यांना जाणवतो. तर जसं ॲलोपॅथीच्या रेस्टिलिया स्टँडर्डाइज गोळ्या आहेत, तशा होमिओपॅथीच्या आहेत का व्यक्तीप्रमाणे बदलतात? नाही, स्टँडर्डाइज नाही. त्याला तुम्हाला प्रॉपर केस घेऊनच तुमच्यासाठी पर्सनलाइज गोळ्या हे करायला लागतील, द्याव्या लागतील, मेडिसिन द्यावे लागेल. तसंच तुम्ही एखाद्या तज्ञाला भेटून किंवा आता हल्ली ऑनलाईन पण सगळे कन्सल्ट करतात, तर तसं त्या पद्धतीने तुम्ही कोणालाही हे करून होमिओपॅथीचं औषध नक्कीच त्याचा फायदा जास्ती होईल असं मला वाटते. ओव्हरऑल तुमच्या बाकी एनर्जी लेवल किंवा याच्यासाठी सुद्धा त्याचा फायदा नक्की होतो. धन्यवाद. हा, होमिओपॅथीचं सगळं इंडिव्हिज्युअल नीड वरती आहे, त्यामुळे कदाचित हा पर्सनलाइज्डच ते करावं लागणार आहे. ओके, अजून कोणाला विचारायचं आहे काही? हॅलो सरिता ताई, तुमचं हा आहात का तुम्ही? इथे स्क्रीनवर दिसत नाही. नाही, मी स्पॉटलाइट जान्हवीला केले त्याच्यामुळे कदाचित. हा हा अच्छा. मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? हा दीपा विचार. हा हॅलो. दीपा विचार. हा, माझं नाव दीपा होनपे. डिमेन्शिया किंवा अल्झायमरच्या पेशंट्स मध्ये जेव्हा मेमरी लॉस होतो, म्हणजे इव्हन ऍडव्हान्स स्टेज मध्ये वगैरे, तरी पण असं म्हणतात की मसल मेमरी इंटॅक्ट असते. तर ते कसं काय? आणि अशा बाबतीत मग न्यूरोप्लास्टिसिटीचा काय रोल असतो, ते थोडक्यात सांगता येईल का? अवघड आहे थोडक्यात सांगणं, पण तरी. मी न्यूरोलॉजिस्ट नाहीये, त्याच्यामुळे मला किती ते तुम्हाला एक्सप्लेन करता येईल हा पण प्रश्न आहे. मसल मेमरी ही बेसिक मेमरी आहे आपली, आपलं म्हणजे शरीराची ही बेसिक मेमरी आहे. त्याच्यामुळे वर्षानुवर्ष जी आपण काम करतोय, आणि मुळात अल्झायमर डिमेन्शियामध्ये आपण बघतो की लॉंग टर्म मेमरी त्यांची शाबूत असते. लॉंग टर्म मेमरी ही बराच काळ त्यांची, शॉर्ट टर्म मेमरी ही लवकर जास्ती अफेक्ट होते. त्याच्यामुळे त्या ज्या गोष्टी आपण लहानपणापासून ज्या रिपिटेटिव्ह गोष्टी करत आलोय, जी आपल्या शरीराची जी सवय आहे, त्या गोष्टी नक्कीच शेवटपर्यंत राहतात. त्यात सुद्धा तुम्ही म्हणतात मसल मेमरी मध्ये खाण्याचं विसरतात, काही जण खाण्याचा प्रोसेस विसरतात, किंवा ते गिळायचं कसं हे सुद्धा विसरलं जातं. तर ही पण हळूहळू एफेक्ट होते, पण खूप लेटर स्टेजमध्ये एफेक्ट होते. पण नक्कीच म्हणजे ती मेमरी बेसिक मेमरी असल्यामुळे किंवा बेसिक आपलं जे इन्स्टिंक्ट असल्यामुळे ते सर्वात कदाचित तिला एफेक्ट होत असेल. मी विचारू का एक प्रश्न? म्हणजे मला असं विचारायचं होतं की ते न्यूरल पाथवेज जे आपण म्हणतो न्यूरोप्लास्टिसिटीच्या अंडर, तर ते मग अशा वेळेला नवीन क्रिएट होतात का ते थोडे इंटॅक्ट असतात, ते जास्त स्ट्रॉंग होतात? ते स्ट्रॉंग असणार, म्हणजे जे लहानपणापासून मी म्हणलं तसं की मसल मेमरी म्हणजे आपण लहानपणापासून ज्या गोष्टी करत आलोय त्या दृष्टीनेच म्हणताय तुम्ही ना, की बेसिक चालणं बोलणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आपण जन्मभर ज्या करत आलोय त्याचे पाथवे नक्कीच मेंदूमध्ये स्ट्रॉंग आहेत. आणि नवीन जे पाथवे तयार होत आहेत त्यांना, त्यात सुद्धा म्हणजे आम्ही आता डिमेन्शिया अल्झायमरचे पण काही पेशंट्स केले, तर त्यातही रिपिटेटिव्ह त्यांना ज्या ऍक्शन्स दिल्या, रिपिटेटिव्ह जर न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन सारख्या ऍक्टिव्हिटीज दिल्या, तर काही काळ त्यांच्या ते लक्षात राहतं, काही काळ त्या गोष्टी ते करू शकतात. पण ऑब्व्हियसली त्यांची मेमरी शॉर्ट टर्म हे झाले, अफेक्ट झाल्यामुळे ती रिपिटेटिव्ह ती सतत जर तुम्ही देत राहिलात त्यांना, तर तो पाथवे कदाचित त्यांच्यामध्ये तो स्ट्रॉंग होईल. पण बेसिकली त्यांना मुळात ऍडव्हान्स स्टेजला एवढं काम करायला ते वेळच देत नाहीत आपल्याला. असं थोडंसं होतं की आम्ही पेशंट्स जे केले ते ऍडव्हान्स स्टेजमध्ये 15 मिनिटापेक्षा जास्त त्यांचं आपण जास्ती वेळ घेऊ शकत नाही कुठलीही ऍक्टिव्हिटी. ओके ओके, थँक्यू सो मच. कनेक्शन तयार व्हायला जो वेळ द्यायला पाहिजे तो तेवढा मिळत नाही. मी असं या केसमध्ये असं मी ऍड करेन याच्यामध्ये की टेम्पररी म्हणजे ऍक्टिव्हिटी करण्यापुरती त्यांची मेमरी तिथं राहू शकते, पण नंतर ती राहीलच असं होत नाही. म्हणजे ऍक्टिव्हिटी मी जर 5 वेळा दाखवली तर ऍटलिस्ट ते 3 ते 4 वेळा ते करतील किंवा त्यांनी केलंय तसं. पण हे जर उद्या तुम्ही विचारायला गेलात तर ते होतं असं नाही. सो इथे थोडासा म्हणजे अजिबात न्यूरोप्लास्टिसिटीचा रोल इथे येईल आणता येईल असं आपण म्हणू शकतो की
जे काही नवीन ऍक्टिव्हिटी आहे ती त्या वेळापुरती ते करू शकतात, त्या वेळेपुरती ते ओके follow ओके करतात, त्या कळलं. वेळेला ती आत्मसात करू शकतात, पण ती पूर्ण राहू शकत नाही. जे आज आपण शिकवलेलं ते उद्या सांगतीलच आपल्याला असं नाही होत. ओके, मी विचारू का? थँक्यू सो मच. मी विचारते. मी विचारते. हा विचारा मला सुजाताताई. कॉन्स्टिट्यूशनचा खूप त्रास आहे. कॉन्स्टिट्यूशनचा म्हणजे टॉयलेटला लागते, पण इतकं प्रेशर द्यावं लागतं त्याच्यामुळे सगळ्या माझ्या छातीच्या डाव्या बाजूच्या मसल दुखायला लागतात. तर त्याच्यावर होमिओपॅथी उपचार आहे का? होमिओपॅथीचा उपचार आहे हा. आता तुमचा कॉन्स्टिपेशन हा सुद्धा पार्किन्सनचाच एक भाग आहे. मस्क्युलर विकनेसमुळेच तो होतो. त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यात सगळेच भाग आपल्याला हे करायला पाहिजे की आपला आहारही थोडासा आहारात काही बदल करायला लागेल का तेही बघायला लागेल. औषधं तर आपण घेऊ शकतोच, पण आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी, आहार आणि औषधं असं तिन्हीचा समन्वय करून मग आपल्याला त्याच्यावर काम करायला लागेल. आपण म्हणजे फक्त गोळ्या घेऊन उपयोग होईल असं नाही, आपल्याला सगळ्याच भागांचा हा विचार करावा लागेल. ते तर करते मी सगळं. आपण घेता का मग ऑनलाईन हे कन्सल्टेशन घ्याल का? हो चालेल ना. तुम्ही आमचे नंबर आशाताईंकडे आहेत, तुम्ही नंबर घेऊन मला कॉल केला तर सांगू शकेल, आपण बोलू. न्यूरो योगाविषयी हे होता प्रश्न, विचारू का? हो विचार. अगदी सुरुवातीच्या स्लाइड्स मध्ये तुम्ही म्हणला होता की म्हणजे 60-70 पर्यंत येईपर्यंत डॅमेज होईपर्यंत लक्षात येत नाही, तर त्यामुळे 30 वगैरे वयाच्या पासूनच काही गोष्टी केल्या पाहिजेत. तर त्या म्हणजे हेच प्रकारचे व्यायाम का त्यासाठी आणखीन काही वेगळं करता येऊ शकतं? म्हणजे जेव्हा फॅमिली हिस्ट्री असते पार्किन्सनची समजा, तर त्याच्यातल्या यंग लोकांनी काय करावं, आधीपासून म्हणजे काय करावं? व्यायाम प्रकार तर आहेच. मी म्हणतच की फक्त व्यायाम असं नाही, जीवनशैलीमध्ये बदल, टोटल तुमचे लाईफस्टाईल जी काय आहे ती बघून, आपलं प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते, त्यामुळे ती सेडेंटरी आहे का, आपले व्यायाम कमी होत आहेत का, की आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होतीये का, ते बघणं, स्ट्रेस कमी करायचा प्रयत्न करणं, स्ट्रेससाठी मॅनेजमेंट करणं. स्ट्रेस बंद म्हणजे पूर्ण तर आपल्याला टाळता येऊ शकत नाही, पण तो स्ट्रेस आपण मॅनेज कसा करू शकतो या दृष्टीने विचार करणं. त्यासाठी काही प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे मेडिटेशन सुरू करणं, किंवा त्यासाठी वेगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज मधून सुद्धा आपण स्ट्रेस रिलीज करू शकतो. स्वतःसाठी काही छंद जोपासणं, याच्यातून आपण मेंदूला त्याच्यातून आपण नवीन शिकणं तर होतच, न्यू लर्निंग म्हणून पण हे होतं, त्याचबरोबर आपला स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी पण आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. तर असं लाईफस्टाईल चेंजेस पूर्ण आपल्याला करायला लागतील. पार्किन्सनसाठी काय किंवा अल्झायमर डिमेन्शियासाठी काय. आणि कसं आहे की या गोष्टी अजूनही स्टडी चालू आहे, म्हणजे फुलप्रूफ असं हे नाहीये की या गोष्टी केल्यानेच हा आजार टाळला जाऊ शकेल किंवा काय. ह्या गोष्टी अजूनही मेंदूच्या बाबतीत खूप गोष्टी अजून अनभिज्ञ आहेत आपल्याला किंवा माहिती नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर अजूनही प्रयोग खूप चालू आहेत. हे तुम्हालाही माहिती असेल, आता तुमचं पार्किन्सनचा हे ग्रुप असल्यामुळे तुम्ही बऱ्याच ह्याच्यावर अभ्यास केलेला असणार. तर म्हणजे त्याच्यात आपण प्रयोग करत राहणं किंवा आपण आपल्या दृष्टीने जास्तीत जास्त हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करण्याचा प्रयत्न करणं, हा एक उपाय मला वाटतं त्याच्यावर आपल्याला करता येईल. शोभनाताई, तुम्हाला विचारायचंय ना? नाही, देवयानीने विचारलं ना आता. अच्छा, मला विचारायचंय. ओके ओके. हा सुजाताताई विचारा. आता आपल्याला सतत पार्किन्सन मध्ये फ्रीजिंग होत असतं, त्यासाठी काय करता येईल? काय होतं मला कळलं नाही. फ्रीजिंग. ओके. म्हणजे अडकल्यासारखं होणं, हालचाली म्हणजे पाय खाली चिकटून राहतात जमिनीला, किंवा असं एका जागी पुतळ्यासारखं बसणं होतं, हालचाली कमी होतात, त्यासाठी. बरोबर. काही सांगतेस तू? मी बोल. त्याच्यासाठी म्हणजे आपण आत्ताचे म्हंटल, म्हणजे मी जे लक्षणांमध्ये म्हंटल तेच ना, हालचालीचा वेग कमी होतो, उठताना कमी जास्त उठतच नाही, पायामध्ये जोर फ्लोअरला चिकटून जातात पाय. एकतर आपण डॉक्टरांची तर मदत घ्यायलाच पाहिजे. मला वाटतं न्यूरोलॉजिस्टना भेटून तुम्ही या गोष्टी सांगायला हव्यात, कारण डोस काही वेळेला पार्किन्सन्स आपल्या मेडिसिन्सचा कमी जास्त करत राहायला लागतो. ही महत्वाची गोष्ट आहे. पार्किन्सनच्या गोळ्या कधीच आपण मनाने कमी जास्त करू नयेत. आणि दुसरं म्हणजे आम्ही सांगितलं तसं की आपल्या काही ऍक्टिव्हिटीज थ्रू आपण याला नक्की मदत करू शकतो. म्हणजे वेग कमी होणं, किंवा तुम्ही जे म्हणतात फ्रीज झाल्यासारखं होतं मध्ये मध्ये,
तर त्यासाठी आपण काही व्यायाम प्रकार देऊ शकतो ज्याच्यातून थोडासा हलकेपणा येणं किंवा मसल्सची हालचाल थोडीशी स्मूथली होणं, फ्लेक्झिबिलिटी वाढणं यासाठी मदत आपण करू शकतो. पाय सतत जड राहतात त्यामुळे. हो, सरिताताईंचा आणखीन जान्हवी दोघींचाही फोन नंबर मी ग्रुपवरती टाकते. हा, त्यांना तुम्ही इंडिव्हिज्युअली विचारू शकता आणि कन्सल्टेशन पण करू शकता. हा, तर आणखी काही विचारायचं कुणाला? दुसरं म्हणजे तुमच्यापैकी कुणाला ऑनलाईन जर हे हवं असेल, आपण आता मी जसं भाग्यरेखाताईंचं घेतलं ऑनलाईन हे, तसं तुमचा जर ग्रुप फॉर्म होत असेल किंवा अशा टाईपच्या जर तुम्हाला कन्सल्टेशन किंवा थेरपीच्या साठी हवं असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही म्हटलं तसं मी ठाण्यात राहते, ती पुण्यात राहते, त्याच्यामुळे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली येऊन देणं जरा थोडंसं अवघड होतं थेरपी, पण ज्यांचे स्वतः करू शकतात. ऑनलाईन तुम्ही सांगू शकता. कोण पाहिजे ऑनलाईन काय म्हणताय सॉरी? एक्सरसाइज योगाचे ऑनलाईन करता येण्यासारखे असतात, फक्त तेच आहे की आपला बॅलन्स म्हणजे खूप जास्त ऍडव्हान्स जर हे असेल तर कोणीतरी बरोबर अटेंडंट असणं आवश्यक आहे, कोणीतरी बरोबर आधार द्यायला असणं आवश्यक आहे. ज्यांचे अगदी स्टेजमध्ये किंवा सुरुवातीला स्वतःहून ज्या हालचाली करू शकतात त्यांचे एकट्याने, पण आम्ही भाग्यरेखाताईंचे घेत होतो त्या स्वतःहून एकट्या करू शकत होत्या, पण काही पेशंटच्या बाबतीत आम्ही बरोबर अटेंडंट ठेवणं त्यांना कंपल्सरी सांगतो की असू देत कोणीतरी बरोबर. कॉन्टॅक्ट नंबर द्याल का प्लीज? ग्रुपवरती पाठवते, मग सगळ्यांनी हे करा. बरं, आता आपण थांबूयात का? 6 वाजेपर्यंतच त्यांना वेळ होता. हॅलो, बरं, न्यूरो योगाचे फायदे आपण पाहिले, ते फक्त मेंटल नाही आहेत, स्पिरिच्युअल आणि इमोशनल हार्मनीचे पण याच्यामध्ये भरपूर फायदे आहेत. आणि दोघींनी खूप छान म्हणजे प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या ह्याच्या कुवतीप्रमाणे, आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी बद्दल जे कन्सिस्टंट राहायला पाहिजे त्याच्याबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे. तर पार्किन्सन आणि न्यूरोयोगा यांच्या संबंधातून जे काही इम्प्रूव्हमेंट होऊ शकतात ते आपण आज ऐकलेले आहेत, आणि त्यासाठी किती त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. तर म्हणून मी त्यांच्या मनापासून आभार मानते की त्यांनी इतका वेळ आम्हाला दिला आणि पुढेही त्या मदत करायला दोघी पण तयार आहेत. आणि त्यांच्या समेत अतुलजी ठाकूर जे आपला दरवेळी 1 तास पूर्ण 2 तास आम्हाला देतात, त्यांचेही मी धन्यवाद मानते. आणि थँक्यू एव्हरीवन. इथेच हा आपला कार्यक्रम संपतो असं मी जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू आशाताई. थँक्यू.